हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. आजचं सेशन कशावर आहे तर आपण बघितलंय जीएसटी वरती. जीएसटी कसं आलं, जीएसटी कधी सुरू झालं याबद्दलची आपण माहिती घेतली. आता आपण बघू की नेमकं जीएसटी लागतं कधी, काय असा इव्हेंट होतो, काय अशी गोष्ट होती, कुठला असा ट्रान्झॅक्शन होतो जेणेकरून जीएसटी लावावं लागतं, काय तो पॉइंट आहे, कुठला तो पॉइंट आहे, कुठला तो एक काय म्हणता येईल ऍक्टिव्हिटी आहे, ज्या ऍक्टिव्हिटी झाली की तेव्हा आपण म्हणू की आता जीएसटी लावावं लागतं. कोणी व्यक्ती, जो व्यक्ती जीएसटी कलेक्ट करणार आहे, जो जीएसटी लावणार आहे, जो पर्सन जीएसटी लावणार आहे, तो पर्सन जीएसटी एक्झॅक्टली कधी लावतो, याचं काय काय एक काय म्हणता येईल त्याला, काय कुठला पॉइंट असतो, कुठली ऍक्टिव्हिटी असते, कुठला ट्रान्झॅक्शन असतो जेव्हा आपण म्हणू की आता जीएसटी लावल्या गेलं पाहिजे. नॉर्मल केसमध्ये बोलू का, आपण एक सामान्य माणसासारखं किंवा आपण थोडंफार जर का जीएसटी बद्दल माहिती असो आपल्याला, तर आपण काय म्हणतो, जीएसटी कधी लावला जातो, तर आपण म्हणतो सर जीएसटी तेव्हा लावला जातो जेव्हा आपण सेल करतो, आपण काहीतरी विकतो. म्हणजे एक माणूस दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी विकतो. समजा आपण म्हटलो की एक मिस्टर ए आहे आणि मिस्टर ए सेल करतोय मिस्टर बी ला, बरोबर. मग जेव्हा मिस्टर ए गुड्स विकतो, समजा तो 1,00,000चा माल विकत असेल, तर तो या 1,00,000वर 18% समजून घेऊ आपण, तर 18% समजा जीएसटी आहे, तर 18% त्याला तो अर्धा अर्ध करतो. आपण बघितलंय, तो सी जीएसटी लावतो 9% आणि एस जीएसटी लावतो 9%. तर असे तो 18,000चा जीएसटी लावतो आणि 1,18,000 तो बी कडनं घेतो आणि त्याच्यातले 1,00,000 त्याचे स्वतःचे असतात आणि वरचे 18,000 त्याला गव्हर्नमेंटला जीएसटी म्हणून भरायचे असतात, बरोबर, करेक्ट. तर आपण सामान्यतः म्हणा किंवा आपण आपल्या नॉलेजनुसार असं म्हणतो की जेव्हाही आपण काहीतरी विकतो तेव्हा जीएसटी लावलं जातं. पण ऍक्च्युअल लॉ मध्ये, ऍक्ट मध्ये, कायद्यामध्ये तसं नाहीये. कायद्यामध्ये असं नाहीये की फक्त जेव्हा तुम्ही माल विकला तेव्हा जीएसटी लावला जातो. अजून पण भरपूर काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, अजून पण भरपूर काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या केल्यावर पण तुम्हाला जीएसटी लावावा लागतो. म्हणून त्यांनी काय केलंय, त्यांनी याला एक शब्द दिलाय, तो शब्द म्हणजे सप्लाय. ते म्हणतात जेव्हाही तुम्ही सप्लाय करणार, कसला, 2 गोष्टींचा, जेव्हाही तुम्ही सप्लाय करणार 2 गोष्टींचा, एक जर का तुम्ही गुड्सचा सप्लाय करताय किंवा मग तुम्ही सर्व्हिसचा सप्लाय करताय, जेव्हा तुम्ही गुड्सचा सप्लाय करणार या मग सर्व्हिसचा सप्लाय करणार, तर जेव्हाही तुम्ही सप्लाय करणार तेव्हा तुम्हाला जीएसटी लावावं लागणार. मग तुम्ही गुड्सचा सप्लाय करा किंवा मग सर्व्हिसचा सप्लाय करा, ते सेल असा वर्ड वापरत नाही, ते वापरतात सप्लाय. कारण की सप्लाय एक मोठी टर्म आहे, सप्लाय मध्ये भरपूर कव्हर होतं, त्याच्यातला एक पार्ट आहे सेल. सेल पण सप्लाय मध्ये कव्हर होतं, पण सप्लाय मध्ये आणखीन काही ट्रान्झॅक्शन कव्हर होतात, की जर का तुम्ही सप्लाय करत असाल गुड्सचा किंवा सर्व्हिसचा, तर मग तुम्हाला काय लागेल, जीएसटी लावावं लागेल समोरच्या व्यक्तीला आणि समोरच्या व्यक्तीकडनं जीएसटी घ्यावं लागेल. किंवा मग अजून त्याच्यात काहीतरी प्रोसेस असेल, समोरच्या व्यक्तीकडनं नसेल घ्यायचं तर तुम्हाला भरावं लागेल स्वतः. ही पण एक असतं रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आरसीएम मध्ये, ते नंतर बघू. ओके, तर या चॅप्टर मध्ये, या सेशन मध्ये आपल्याला काय शिकायचंय, या सेशन मध्ये हेच शिकायचंय, सप्लाय अंडर जीएसटी. जीएसटी मध्ये सप्लाय नेमकं कशाला म्हणतात, जीएसटी मध्ये सप्लाय नेमकं कशाला म्हणतात. आता बघा, जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठीची तयारी करतो तेव्हा भरपूर वेळेस असं होतं की आपल्याला वरवरच्या गोष्टी तर माहिती असतात, आपल्याला जे रेग्युलर गोष्टी आहेत, किंवा खूप जण म्हणतात की याच्यावर खूप प्रश्न येतात, मग आपण ते सोपे सोपे करून जातो. पण जेव्हा पेपर एक चांगल्या लेवलचा असतो, चांगल्या पोस्ट साठीचा असतो, किंवा मग एखादा जेव्हा म्हणतात की पेपर हार्ड आला, टफ आलाय, त्यावेळेस तो का टफ आलेला असतो, कारण की ते काही अशा गोष्टींवर विचारतात की ज्या थोड्याशा भले खूप डीप लेवलच्या जरी नसल्या तरी त्या जनरली तुमच्या वाचण्यात आलेल्या नसतात किंवा त्याच्याकडे तेवढं तुमचं लक्ष गेलेलं नसतं. असं समजा की हा टॉपिक त्यातलाच एक आहे की यावर क्वेश्चन्स तर येतात, पण तेवढं हा टॉपिक वाचल्या जात नाही, तेवढं याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, कारण की असं समजलं तर अरे तर सोपं आहे, जीएसटी कधी लागतो, जर काहीतरी विकलं तेव्हा जीएसटी लागतो. पण तसं मुळातच नाहीये, जीएसटी सप्लायवर लागतो. आता सप्लाय मध्ये काय काय येतं ते आता बघू. चला सुरू करूया. इंट्रोडक्शन. टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी. जीएसटी मध्ये टॅक्सेबल, याला होतं टॅक्सेबल इव्हेंट, की जीएसटी नेमका लावायचा कधी. तर व्हॉट इज द टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी. टॅक्सेबल इव्हेंट, द ऑकरन्स
ऑन विच टॅक्स इज लेविड. पहिले तर हे समजून सांगतात टॅक्सेबल इव्हेंट कशाला म्हणतात. टॅक्सेबल इव्हेंट त्याला म्हणतात जेव्हा टॅक्स लावायची वेळ येते त्या वेळेला त्या इव्हेंटला म्हणतात टॅक्सेबल इव्हेंट. अंडर जीएसटी द ओनली टॅक्सेबल इव्हेंट इज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. जीएसटी मध्ये ती वेळ कधी येते, जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट कशाला म्हणलं जातं, जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट म्हणलं जातं सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. पहिला एमसीक्यू आला मित्रांनो, इथंच पहिला एमसीक्यू आला. असा प्रश्न येतो व्हॉट इज द टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी. मग त्याच्यात ए येतं सप्लाय ऑफ गुड्स, दुसरं येतं सेल ऑफ गुड्स. मग आपल्याला वाटतं अरे याचा आन्सर तर सेल असेल कारण की सेल केल्यावर गुड्स विकल्यावर जीएसटी लागतो, तर तसं नाही. सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, दोन्ही पण. अर्लियर पहिले काय व्हायचं म्हणजे अर्लियर म्हणजे जीएसटी येण्याच्या आधी. जीएसटी येण्याच्या आधी काय व्हायचं मित्रांनो, वेगवेगळे टॅक्स इव्हेंट होते कारण की जीएसटी यायच्या आधी वेगवेगळे जे आहेत ते वेगवेगळे टॅक्स लागायचे आणि वेगवेगळे टॅक्स वेगवेगळ्या कारणांनी लागायचे. म्हणजे पहिले जसं एक्साईज ड्युटी लागायचं. एक्साईज ड्युटी का लागायचं, एक्साईज ड्युटी लागायचं तुम्ही काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करायचे, काहीतरी बनवायचे. म्हणजे समजा मी हा पेन बनवला तर मी भलेही हा पेन विकला नाही ना, भलेही मी हा पेन विकला जरी नाही तरी मला एक्साईज ड्युटी भरावा लागायचा कारण की मी तो पेन बनवला त्याचा तो टॅक्स होता. म्हणजे मग इव्हेंट काय झाला, इव्हेंट झाला टॅक्सेबल इव्हेंट झालं पेन बनवणं. दुसरं व्हॅट होता, व्हॅट. व्हॅट साठी सेल, जेव्हा तुम्ही सेल करायचे, जेव्हा तुम्ही गुड्स विकायचे तेव्हा व्हॅट लागायचं, तर व्हॅट साठी टॅक्सेबल इव्हेंट होता सेल. सर्व्हिस साठी जेव्हा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे, कोणाला तरी सर्व्हिस द्यायचे तेव्हा सर्व्हिस साठी टॅक्सेबल इव्हेंट होता प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. पण आता जेव्हापासून जीएसटी आलं तर हे सगळं तर निघून गेलं. हे सगळं निघून गेल्यामुळे आता एकच इव्हेंट उरला, जेव्हा तुम्ही माल किंवा सर्व्हिस सप्लाय करता. जेव्हा तुम्ही सप्लाय करणार तेव्हा जीएसटी लागणार, कळतंय. नेक्स्ट, जीएसटी इज अ कम्प्रेहेन्सिव्ह अँड इंटिग्रेटेड टॅक्स ऑन द इंटायर व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि जीएसटी कसा आहे, हा कम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सगळ्यांना कव्हर करणारा इंटिग्रेटेड टॅक्स आहे, पूर्ण व्हॅल्यूवर लागतो. ठीक आहे. इट रिमूव्ह डिस्प्युट्स रिलेटिंग टू वेदर ऍक्टिव्हिटीज मॅन्युफॅक्चर ऑर सर्व्हिस. पहिले कसं व्हायचं, पहिले चेक करावं लागायचं तुम्ही जे काम करता त्याला मॅन्युफॅक्चरिंग पकडायचं का त्याला सर्व्हिस पकडायचं. मॅन्युफॅक्चरिंग पकडलं तर एक्साईज ड्युटी लागायचं, सर्व्हिस पकडलं तर मग सर्व्हिस टॅक्स लागायचा. मग त्याच्यात गडबड व्हायची की या तुम्ही जे काम करता त्याला मॅन्युफॅक्चरिंग पकडायचं का त्याला सर्व्हिस पकडायचं. त्याच्यात तेच पहिले ठरवावं लागायचं, त्याच्या डेफिनेशन राहायचे ते बघावं लागायचं. आता तसं काही गरज नाही. मॅन्युफॅक्चरिंग जरी असलं तरी तुम्हाला जीएसटीच लावलंय, सर्व्हिस जरी देत असले तरी जीएसटीच लावलंय, बरोबर. वेदर ट्रान्झॅक्शन इज अ सेल ऑर सर्व्हिस, वेदर प्रोसेस अमाउंट्स टू मॅन्युफॅक्चर ऑर नॉट, हे सगळे पहिले डिस्प्यूट होते किंवा पहिले प्रॉब्लेम होते. आता तसे प्रॉब्लेम राहिलेले नाही जीएसटी आल्यानंतर. इम्पॉर्टंट डेफिनेशन्स काय आहेत, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. गुड्स, गुड्स कशाला म्हणतात महत्वाचं आहे, त्याच्यावर पण एमसीक्यू येऊ शकतो. गुड्स मध्ये काय काय कव्हर होतं, तर गुड्स मध्ये प्रत्येक गोष्ट जी सर्व्हिस नाहीये ती सगळी गुड्स मध्ये कव्हर होती. एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, सगळ्यात पहिले गुड्स मध्ये काय येतं, प्रत्येक ती गोष्ट जी मुव्हेबल आहे, हलू शकते, इकडून तिकडं जाऊ शकते. म्हणून कपडे असू द्या, गाडी असू द्या, मोबाईल असू द्या किंवा फर्निचर असू द्या, मशिनरी असू द्या, हे सगळं कशात येतं, गुड्सच्या डेफिनेशन मध्ये येतं. दुसरं एक्सक्लुड्स, पण काय गुड्स मध्ये येत नाही हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे की गुड्स मध्ये काय कन्सिडर केल्या जात नाही, त्याला वस्तू समजल्या जात नाही, म्हणजे याच्यावर जीएसटीच लागत नाही. तुम्ही हे कोणाला दिलं, कोणाकडून घेतलं तरी याच्यावर जीएसटी लागत नाही कारण की हे गुड्सच नाहीये. मग पहिलं मनी, पैसे, पैसे याला गुड्स म्हणत नाही. म्हणजे भले ती एक वस्तू असेल, मी एक 100 रुपयाची नोट देतोय, 500 रुपयाची नोट देतोय, ती एक वस्तू आहे, पण तिला जीएसटी मध्ये गुड्स असं म्हटलं जात नाही. कारण नाही तर मग त्याला पण गुड्स पकडला असतं ना. मी कोणाला जर का पैसे दिले म्हणजे ते एक प्रकारचा सप्लाय झाला असता आणि त्याच्यावर जीएसटी लागला असतं, म्हणजे पैसे देण्यावर पण जीएसटी लागला असतं. दुसरं सेक्युरिटीज. सेक्युरिटीज म्हणजे काय, सेक्युरिटीज म्हणजे शेअर्स, डिबेंचर्स, तर याच्यावर पण जीएसटी लागत नाही, याला पण गुड्स म्हणून पकडल्या जात नाही. कशाला, शेअर्सला, डिबेंचर्सला. तर कळतंय, तर हे महत्वाचं आहे. गुड्सच्या डेफिनेशन मध्ये काय येत नाही, जीएसटी मध्ये गुड्सच्या डेफिनेशन मध्ये काय येत नाही. गुड्सच्या डेफिनेशन मध्ये मनी येत नाही, सेक्युरिटीज येत नाही, बाकी सगळ्या मुव्हेबल गोष्टी येतात, इममुव्हेबल गोष्टी येत नाही. इममुव्हेबल नाही येत, मुव्हेबल गोष्टी येतात. दुसरं इन्क्लुड्स ऍक्शनेबल क्लेम्स. अजून काय, ऍक्शनेबल क्लेम्स पण येतं. हे काय असतं सर ऍक्शनेबल क्लेम्स? ऍक्शनेबल क्लेम्स म्हणजे तुम्हाला कोणाकडनं तरी काहीतरी घ्यायचं बाकी आहे. ऍक्शनेबल क्लेम्स, काहीतरी ऍक्शन झालं तुम्हाला त्याच्याकडनं क्लेम भेटणार आहे. आपण याच्यासाठी काय पकडायचं, जीएसटी साठी याच्यात परत तुम्ही लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग, ऑनलाईन गेम मधून काही जिंकलात तुम्ही, त्याला म्हणतात ऍक्शनेबल क्लेम. म्हणजे तुम्ही काहीतरी खेळलात, तुम्ही काहीतरी केलं त्याच्यावर तुम्हाला आता
प्राइस भेटणार आहे, तर त्याच्यावर पण काय लागतं, जीएसटी लागतं. तर ऍक्शनेबल क्लेम मध्ये तुम्ही काय पकडायचं, ऍक्शनेबल क्लेम मध्ये पकडायचं ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग वगैरे. ठीक आहे. ग्रोईंग क्रॉप्स, ग्रास, ग्रोईंग क्रॉप्स म्हणजे एखादं झाड उगतंय, एखादं ग्रास उगतंय, तर ते पण जीएसटीच्या कक्षेत येतं. म्हणजे तुम्ही जे नर्सरीमध्ये ते जे प्लांट विकल्या जातात ना, त्याला पण गुड्स म्हटल्या जातं, ते पण गुड्सच्या डेफिनेशन मध्ये येतं. रोपटे ज्याला आपण म्हणतो, ते पण गुड्सच्या डेफिनेशन मध्ये येतं. थिंग्स अटॅच टू द लँड अग्रीड टू सर्व बिफोर सप्लाय, किंवा ज्या गोष्टी लँडला अटॅच आहे, ज्या म्हणजे जसं झाड वगैरे ते कापून कोणाला दिलं जातं, त्याला पण गुड्स पकडल्या जातं. तर गुड्सच्या डेफिनेशन बद्दल लक्षात ठेवण्यासारखं काय, एव्हरी मुव्हेबल प्रॉपर्टी इज अ गुड्स. दुसरं, गुड्स मध्ये काय कन्सिडरच होत नाही, मनी आणि सेक्युरिटीज गुड्स मध्ये पकडल्या जात नाही. काय पकडलं जातं, ऍक्शनेबल क्लेम पकडला जातो, ग्रोईंग क्रॉप्स, रोपटे पकडल्या जातात, ग्रास पकडल्या जातात, आणि थिंग्स अटॅच टू द लँड अग्रीड टू बी सर्व बिफोर सप्लाय हे पकडलं जातं. मग सर्व्हिस मध्ये काय पकडलं जातं, कारण की आपण बोललो ना, जीएसटी कधी लागायचा, जीएसटी लावायचा सप्लाय झाल्यावर. कशाचा सप्लाय झाल्यावर, गुड्सचा आणि सर्व्हिसचा. मग आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की गुड्सचं सप्लाय होणं म्हणजे काय, सर्व्हिसचं सप्लाय होणं म्हणजे काय, हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की गुड्स कशाला म्हणतात, सर्व्हिस कशाला म्हणतात. म्हणून आपण गुड्सची डेफिनेशन बघितली, आता सर्व्हिसची डेफिनेशन बघू. ते सोपं म्हणतात, ज्याला गुड्स म्हणत नाही ते सर्व्हिस. एनिथिंग अदर दॅन गुड्स, सोपी डेफिनेशन, एनिथिंग अदर दॅन गुड्स, मनी, सिक्युरिटीज. गुड्स, मनी, सिक्युरिटी सोडून दुसरं जे पण काही असेल ते सगळं सर्व्हिस असेल. इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज और कन्व्हर्जन ऑफ मनी. ऍक्टिव्हिटी रिलेटिंग टू यूज अँड कन्व्हर्जन ऑफ मनी म्हणजे दुसऱ्याचा पैसा वापरणं, किंवा मग पैशाला तर आपण गुड्स नाही म्हटलो, पण दुसऱ्याला पैसा वापरणं देणं, किंवा मग तुम्ही काही कोणाचे लोन काढून देताय त्याची फीस घेणं, हे सगळं सर्व्हिस मध्ये येतं. फॅसिलिटी और अरेंजिंग ट्रान्झॅक्शन इन द सिक्युरिटी. फॅसिलिटी अँड अरेंजिंग ट्रान्झॅक्शन इन द सिक्युरिटी. बघा, सिक्युरिटी तर तुम्ही गुड्स नाही म्हटले, सिक्युरिटी गुड्स नाहीये, पण तुम्ही एक सर्व्हिस देताय. कशाची, समजा मी ब्रोकर आहे, मी शेअर ब्रोकर आहे, मी शेअर्स विकत घेऊन द्यायचं काम करतो, विकायचं काम करतो. जसे स्टॉक एक्सचेंज असतात, किंवा हे वेगवेगळे एंजल ब्रोकिंग, झिरोदा, 5 पैसा, हे जे ब्रोकर्स आहेत हे काय करतात, तुम्हाला शेअर्स विकत तुमचं एक अकाउंट उघडून देतात आणि तुम्ही त्याच्यात शेअर्स विकत घेऊ शकतात, शेअर विकू शकतात. बरोबर. मग तुम्ही शेअर्स विकत घेतले, विकले की मग तुम्हाला ते तुम्हाला सर्व्हिस देत आहेत, आणि त्या सर्व्हिसवर ते कमिशन घेतात, आणि त्या कमिशनवर जीएसटी लागतं. ते काय म्हणतात, बरे सिक्युरिटी हे गुड्स नाहीये, सिक्युरिटी विकल्यावर त्याच्यावर जीएसटी लागत नाही, पण सिक्युरिटी विकत घ्यायला किंवा विकण्याला जी मदत केली जाते त्याच्यावर जे कमिशन असतं, त्या कमिशनवर जीएसटी लागेल, हे कळतंय. नेक्स्ट, मग कन्सिडरेशन, परत एक महत्वाचा प्रकार की सप्लाय झाला म्हणजे जीएसटी लावायचाच असा नसतो. काही त्याच्यासाठी अपवाद आहेत. म्हणजे काय, तुम्ही माल तर सप्लाय केला, पण होऊ शकतं एखाद्या त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. का, कारण की तिथं कन्सिडरेशन नाहीये. सर हे काय असतं कन्सिडरेशन म्हणजे समथिंग इन रिटर्न. त्याला एक शब्द आहे क्विड प्रो क्विड, त्याला एक शब्द, एक लॅटिन फ्रेज आहे क्विड प्रो क्विड, म्हणजे समथिंग इन रिटर्न, काहीतरी मोबदल्यात. म्हणजे समजा मी कोणाला टीचिंग सर्व्हिस देतो, तर मी त्याला टीचिंग सर्व्हिस देतो, त्याच्या बदल्यात मला पैसे भेटत असतील, किंवा त्याला तो पैसे देतो, त्याच्या बदल्यात त्याला टीचिंग सर्व्हिस भेटते. किंवा तुम्ही जातात एक मोबाईल विकत घेतला, तुम्ही दिलेल्या पैशाबद्दल तुम्हाला कन्सिडरेशन म्हणून काय भेटलं, मोबाईल. तुम्ही दिलेल्या पैशाबद्दल तुम्हाला जे भेटलं ते मोबाईल, ते तुमच्यासाठी कन्सिडरेशन. आणि ज्या दुकानदाराला मोबाईलच्या बदल्यात काय भेटलं, पैसे, ते त्याच्यासाठी कन्सिडरेशन. तुम्हाला मोबाईल भेटले तुमच्यासाठी कन्सिडरेशन, त्याला पैसे भेटले ते त्याच्यासाठी कन्सिडरेशन. समथिंग इन रिटर्न, काहीतरी बदल्यात भेटणं, काहीतरी परत भेटणं, आपण जे देतोय त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी भेटणं, त्याला म्हणतात कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशन पाहिजे म्हणे. तुम्ही जेव्हा सप्लाय करता असताना समोरच्याकडनं काहीतरी तुम्हाला कन्सिडरेशन घ्यायचंय. मग कन्सिडरेशन मध्ये काय येतं, एनी पेमेंट मेड ऑर टू बी मेड. म्हणजे समोरच्याला, तुम्ही समजा एखाद्याला मोबाईल विकला, समजा मोबाईल जाऊ द्या, आपण एखादी मशिनरी विकली, तुम्ही एखाद्याला मशिनरी विकली, समजा ती मशिनरी आहे 50 लाखाची, आता समोरचा तुम्हाला 50 लाख रुपये देईल, म्हणजे 50 लाख रुपये झाले कन्सिडरेशन. म्हणजे एनी पेमेंट मेड म्हणजे पैसे भेटेल आपल्याला, एनी पेमेंट ऑर टू बी मेड, उधारीत पण असू शकतं, आत्ता भेटतील किंवा भविष्यात भेटतील, उधारीत पण कन्सिडरेशन असू शकतं.
मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ऍक्ट ऑर फोरबिअरन्स. दुसरं बघा महत्वाचं आहे की दुसरं कन्सिडरेशन काय असू शकतं. बघा मी एक मशिनरी विकली आणि त्या मशिनरीच्या बदल्यात मला एक तर आत्ता 50 लाख रुपये भेटतात, नाही तर मग काही दिवसानंतर मला 50 लाख रुपये भेटणार आहेत. याला आपण कन्सिडरेशन म्हणू. किंवा मग मी मशिनरी ज्याला विकली त्याला म्हणलं मी तुला मशिनरी विकतो, पण माझ्या बाजूला फॅक्टरी टाकू नको, किंवा माझ्या जिल्ह्यात फॅक्टरी टाकू नको, किंवा माझ्या शहरात फॅक्टरी टाकू नको, तू दुसरीकडे फॅक्टरी टाक, तरच मी तुला माझी मशिनरी देईल आणि काहीच पैसे घेणार नाही त्याच्याबद्दल. मी त्याच्या बदल्यात तुझ्याकडून काहीच पैसे घेणार नाही, पण मी तुला माझी मशिनरी देतो, पण एका अटीवर देतो की तू माझ्या शहरात फॅक्टरी टाकू नको, मी तुला अशीच देऊन टाकतो ही मशिनरी. याला पण एक प्रकारचं कन्सिडरेशनच म्हणतात. याला म्हणतात फोरबिअरन्स. फोरबिअरन्स म्हणजे काहीतरी न करणं किंवा काहीतरी करण्यापासून थांबवणं, किंवा तू हे करू नको, त्याच्या बदल्यात मी तुला मशिनरी देतो. सर मग इथं तर कन्सिडरेशन काहीच नाही झालं. समोरच्याला तर मशिनरी भेटली, तुम्हाला काय भेटलं? मला त्याने ते इथं फॅक्टरी न टाकणं हेच माझ्यासाठी कन्सिडरेशन, की मी जी माझी मशिनरी त्याला दिली त्याच्या बदल्यात तो समोरचा व्यक्ती माझ्या शहरात किंवा माझ्या मार्केटमध्ये माझ्या आजूबाजूला त्याची फॅक्टरी त्याची दुकान टाकत नाहीये, हेच माझ्यासाठी काय झालं? कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशन असं पण असतं. कन्सिडरेशन असं पैशातच पाहिजे असं गरजेचं नाही. आणि पेड बाय रिसिपियंट ऑर एनी अदर असं पण होऊ शकतं की कन्सिडरेशन त्याच्याकडूनच भेटण्याची गरजेचं नाहीये. ज्याला मी माल विकला, समजा मी मशिनरी विकली मिस्टर ए ला, पण मला पैसे कोण देत आहे? मला पैसे देत आहे होऊ शकतं मला पैसे देत आहे एक बँक. कोणती बँक? समजा एचडीएफसी. का एचडीएफसी मला का देते? तर मिस्टर ए ने एचडीएफसी कडनं लोन घेतलं आणि एचडीएफसी ने डायरेक्ट मला पेमेंट केलं, तर मला पैसे एचडीएफसी कडनं भेटले, पण मी माल कोणाला विकला? मिस्टर ए ला. असं पण चालतं. याला पण कन्सिडरेशन म्हणतील. पेड बाय रिसिपियंट. रिसिपियंट म्हणजे ज्यांनी माल घेतलं ते, किंवा मग दुसरा कोणता तरी व्यक्ती, ते पण चालतं. एक्सक्लूड पण याला कन्सिडरेशन म्हणायचं नाही. कशाला? या वरच्या तिघांना तर म्हणायचं, पण याला कन्सिडरेशन म्हणायचं नाही. कशाला? गव्हर्नमेंट सबसिडीज. गव्हर्नमेंट सबसिडीज म्हणजे काय? की समजा ही मशिनरी मी विकली 50 लाखाला, मशिनरी जर का विकली 50 लाखाला आणि त्यातले 30 लाख रुपये मला त्या माणसाकडनं भेटले आणि 20 लाख रुपये मला गव्हर्नमेंटकडनं भेटले, त्याला मी कन्सिडरेशन मध्ये कन्सिडर करणार. गव्हर्नमेंट सबसिडीला कन्सिडरेशन मध्ये पकडायचं नाही. कळलं? दुसरं, डिपॉझिट इज नॉट कन्सिडर अनलेस ऍडजस्टेड अगेन्स्ट सप्लाय. हे काय? समजा मी एखाद्या व्यक्तीला डिपॉझिट, जसं की आपण म्हणतो आपण इंटरनेट कनेक्शन वायफाय कनेक्शन घेतलं, तर कधी कधी वायफाय कनेक्शनचं डिपॉझिट द्यावं लागतं पहिले. समजा मी 5,000 रुपये डिपॉझिट दिलं. तर आता मी हे जे पैसे दिले ना, हे काही मी इंटरनेट वापरतो त्यासाठी नाही दिले. मी हे पैसे मला इंटरनेटचं कनेक्शन ठेवायचं आणि त्यांनी त्यांची इक्विपमेंट, त्यांनी त्यांचे ते राउटर वगैरे माझ्या इथं आणून लावलेले आहेत, ते मी चांगले सांभाळावं, त्याला खराब नाही करावं म्हणून त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट घेतले. जर का मी त्यांचे ते इक्विपमेंट, त्यांच्या वस्तू तोडल्या, तर ते माझे 5,000 रुपये घेऊन टाकतील. पण जर का मी त्यांच्या इक्विपमेंटला काहीच नाही केलं आणि जेव्हाही मी कनेक्शन कॅन्सल करल तेव्हा ते त्यांना म्हणून तुमचे इक्विपमेंट घेऊन जातं, माझे 5,000 रुपये मला परत भेटतील. परत ना माझे पैसे मला परत भेटतील. म्हणून हे जे डिपॉझिट दिलं ना, तर हे काही कन्सिडरेशन नाहीये त्यांची सर्व्हिस जी वापरली मी त्याच्यासाठी. बरोबर? मला मंथली वेगळं इंटरनेटचं बिल येतं, ते मी मंथली वेगळं भरतो. समजा मला 1,200 रुपये महिन्याचे वेगळं बिल येतं, तर मी ते 1,200 रुपये वेगळं भरतो. म्हणजे हे 5,000 रुपये माझ्या इंटरनेट सर्व्हिसचं कन्सिडरेशन नाहीये. हे 1,200 रुपये इंटरनेट सर्व्हिसचं कन्सिडरेशन. पण हे डिपॉझिट पण कन्सिडरेशन असू शकतं. डिपॉझिट पण कन्सिडरेशन मध्ये पकडलं जाऊ शकतं. कधी डिपॉझिट कधी कन्सिडरेशन मध्ये पकडलं जातं? तर डिपॉझिट कन्सिडरेशन मध्ये पकडलं जातं तेव्हा जेव्हा समजा मी त्यांना म्हटलो का आता मी 3 महिने काही तुमचे पैसे भरत नाही, माझ्या डिपॉझिट मधनं ऍडजस्ट करून घ्या. जर का माझ्या डिपॉझिट मधनं त्यांनी माझ्या सर्व्हिससाठी पैसे ऍडजस्ट करून घेतले, तेव्हा मग डिपॉझिट कन्सिडरेशन म्हणून पकडल्या जाईल. मग त्यांना म्हणून माझ्या 5,000 तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, तेव्हा ते ठीक आहे. समजतंय? ओके. एकदा फक्त एक अनाउन्समेंट म्हणून सांगतो किंवा एक रिपिटेशन म्हणून सांगतो. आपली जी बॅच सुरू आहे डीवाय मॅनेजरची सीए एक्सप्रेस ऍप वरते, त्यामधलेच हा कंटेंट आहे. आपण त्यामध्येच एक एक जीएसटीचे प्रत्येक चॅप्टर्स कंप्लीट करत चाललोय. नॉट ओनली जीएसटी, त्यामध्ये आपण जीएसटी, अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, लॉ, त्यानंतर कॉस्टिंग, सगळ्याच जे प्रोफेशनल नॉलेज, कॉमर्सचं प्रोफेशनल नॉलेज याबद्दलचे सगळे अशा पद्धतीच्या नोट्स आणि
अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन त्याच्यात आपण देत चाललोय. तर जेही विद्यार्थी ज्यांनी तर बॅच तुम्ही तर बॅच जॉईन केली, ज्यांनी आणखी ज्यांना बॅच जॉईन करायची, आपले काही मित्र असतील त्यांना याबद्दलची माहिती द्या. काही आता प्रत्येक विषयाचे पहिले एक दोन लेक्चर आपण ट्रायल बेसिसवर, डेमो बेसिसवर अवेलेबल केलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना पहिले बघायचं असेल की कसे लेक्चर्स होतात, काय लेक्चर्स होतात, तुम्हाला समजतंय नाही समजत आहे, किती चांगल्या पद्धतीने लेक्चर, जेही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही स्वतः एकदा ऍप डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही लेक्चर्स बघू शकता. ही जी बॅचचं नाव जरी DY मॅनेजर म्हणून बॅचचं नाव जरी असलं ना, तरी माझ्या हिशोबाने मी सांगतो की ही बॅच जी आहे तुम्ही असं म्हणून करा की एकदाची चांगली बॅच करू, ज्याच्यात चांगलं बेसिक पासून थोडं ऍडव्हान्स लेवलचं, चांगल्या लेवलचं एकदाच होऊन जाईल. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला एकदा कळाल्या की तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी रेडी होऊन जासाल आणि पुन्हा तुम्हाला बॅचेस करायची गरज पडणार नाही. फक्त सराव करावा लागेल, परत क्वेश्चन आन्सर्स करावे लागतील, वेगवेगळे टेस्ट द्यावे लागतील, पण तुम्हाला एकदाची पूर्ण कन्सेप्ट तुमच्या चांगल्या पद्धतीने होऊन जातील. आणि नुसतंच मी एक्झाम ओरिएंटेड शिकवत नाही मित्रांनो, मी कधीही तुम्हाला नॉलेज पण भेटावं. तुम्हाला तुमचे गव्हर्नमेंट जॉब सोबत तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर तिथं तुम्हाला हे कामात यावं. तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाणार असाल तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे कामात यावं, यासाठीचं पण याच्या मागचा उद्देश आहे. फक्त तुम्ही काहीतरी पाठ करून तिथं लिहून आले पाहिजे, हा माझा म्हणजे हे प्रांजळ त्याच्या मागचा हेतू नाहीये. तुम्हाला त्या गोष्टी आल्या पण पाहिजे, त्या समजल्या पण पाहिजे, त्याच्यात इंटरेस्ट पण क्रिएट झाला पाहिजे, काहीतरी लिंक लागली पाहिजे, असं त्या मागचा एक उद्देश आहे. चला कंटिन्यू करूया. नेक्स्ट आता आलोय आपण सप्लायला काय म्हणतात? सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ फॉर कन्सिडरेशन. बघा आता, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ फॉर कन्सिडरेशन. जेव्हा तुम्ही गुड्सचा किंवा सर्व्हिसचा सप्लाय करता, कशासाठी? कन्सिडरेशनसाठी, काहीतरी मोबदल्यात त्याच्यात भेटणार आहे. इन कोर्स ऑफ, हे सगळे शब्द महत्वाचे आहेत. हे सगळे शब्द महत्वाचे आहेत. कोणकोणते? सप्लाय, सगळ्यात पहिले सप्लाय झाला पाहिजे. कशाचा? गुड्सचा किंवा सर्व्हिसचा किंवा दोघांचा. त्यानंतर महत्वाचा शब्द आहे की ते पण कशासाठी झाला पाहिजे? तो पण झाला पाहिजे कन्सिडरेशन साठी, फुकट नाही, त्याच्या बदल्यात काहीतरी भेटलं पाहिजे. आणि इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणजे तुम्ही जे वस्तू देताय कोणाला तरी, ते तुमच्या बिझनेसच्या संदर्भात देताय. तुम्ही जे माल विकताय म्हणा किंवा सप्लाय करताय म्हणा, तर कोणाला तरी तुम्ही माल विकताय. बघा इथं तुम्ही काहीतरी सप्लाय करताय. काय सप्लाय करतायत? तर गुड्स आणि सर्व्हिसेस सप्लाय करतायत. कशासाठी करतायत? कन्सिडरेशनसाठी करतायत, फुकट नाही. आणि ते पण कसं? तुमच्या बिझनेसच्या कोर्समध्ये, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ते सप्लाय करताय. तुमचा बिझनेसचा पार्ट येतो. एक तर तुम्ही तुमचा मेन बिझनेसची ऍक्टिव्हिटी ती, समजा कपडे विकायची, कपडे सप्लाय करायचे, तुम्ही कपडे सप्लाय करतायत, तर तो कोर्स ऑफ द बिझनेस झाला. किंवा मग तुम्ही काहीतरी बिझनेसच्याच ऍक्टिव्हिटीनी ते करतायत, फर्दरन्स ऑफ बिझनेस. फर्दरन्स म्हणजे बिझनेसचे लगत, बिझनेसला जोडून, बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही ते करतायत. त्याला म्हणतात टॅक्सेबल इव्हेंट. हे टॅक्सेबल सप्लाय असतं. या सप्लायला म्हणतात टॅक्सेबल सप्लाय. म्हणजे जर का तुम्ही फुकट कोणाला माल विकला म्हणजे तुम्ही फुकट जर का माल सप्लाय केला, तर होऊ शकतं तिथं जीएसटी लागणार नाही, कारण की कन्सिडरेशन राहणार नाही. दुसरं, तुम्ही फर्दरन्स ऑफ बिझनेस किंवा कोर्स ऑफ बिझनेस मध्ये नाही करत. म्हणजे माझी जुनी कार आहे, मी काही बिझनेस वगैरे करत नाही, माझ्याकडे जुनी कार आहे, आता मी जुनी कार विकतोय, सप्लायच करतोय ना, तो सप्लाय होतोय. मुवेबल आहे, गुड्स पण आहे, गुड्स आहे, सप्लाय करतोय आणि समोरच्याकडून पैसे पण घेतोय, कन्सिडरेशन पण घेतोय, पण मी जीएसटी लावणार नाही, कारण की इट इज नॉट इन अ कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ते माझं पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं, ते काही माझा बिझनेसचा हेतू पार्ट नाही. हा, पण मी जर का शोरूम वाला आहे किंवा मी जुन्या गाड्यांचा बिझनेस करतो, मी जुन्या गाड्या विकतो, तेव्हा जर का मी कार विकत असेल तर मग मला जीएसटी लावावं लागेल, कारण की मग तिथे काय होऊन जाईल की ते माझ्या बिझनेसचा पार्ट आहे. प्रत्येक गोष्ट कळाली की जीएसटी मध्ये टॅक्सेबल सप्लाय कशाला म्हणतात? जीएसटी मध्ये टॅक्सेबल सप्लाय म्हणतात गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही विकता कन्सिडरेशन साठी, इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पुढं, टॅक्सेबल सप्लाय विच इज लेव्हिड टू टॅक्स, लेव्हिएबल टू टॅक्स, त्याला म्हणतात टॅक्सेबल सप्लाय. ज्याच्यात जीएसटी लागणार, ज्या सप्लाय मध्ये जीएसटी लागणार, त्याला म्हणतात टॅक्सेबल जीएसटी सप्लाय. आता येऊ की कोणाला आपण जीएसटी म्हणजे व्यक्ती कोणाला म्हणतो, पर्सन कोणाला म्हणतो, कोणाला आपण जीएसटी मध्ये असं संबोधतो किंवा असं समजतो की या माणसाला आता जीएसटी भरावं लागेल.
याच्यात जीएसटी मध्ये व्यक्ती कोणाकोणाला म्हटलं जातं, पर्सन कोणाकोणाला म्हटलं जातं, फक्त आपल्यासारखे नॅचरल पर्सन्स त्याला जीएसटी मध्ये पर्सन म्हटलं जातं का? नॅचरल पर्सनचं जीएसटी मध्ये पर्सन असं म्हटलं जातं का? तर नाही. इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्यासारखे नॅचरल पर्सन्स त्याला पण पर्सन म्हणलं जातं. HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली याला पण जीएसटी, याचा पण जीएसटी नंबर निघू शकतो. इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जीएसटी नंबर निघू शकतो. HUF चा जीएसटी नंबर निघू शकतो. कंपनीचा जीएसटी नंबर निघू शकतो. फर्म, पार्टनरशिप फर्म, LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म, LLP चा जीएसटी नंबर निघू शकतो. असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, AOP, BOI असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, एखादं काही लोकांचं मिळून संघटना जशी युनियन असते, युनियन याचा पण जीएसटी नंबर निघू शकतो. ट्रस्टचा जीएसटी नंबर निघू शकतो. सोसायटी, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक जीएसटी नंबर असू शकतो. गव्हर्नमेंट कंपनीचा एक जीएसटी नंबर असू शकतो. लोकल अथॉरिटी, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांचा पण जीएसटी नंबर असू शकतो. आणि आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, आर्टिफिशियल ज्युडिशियल म्हणजे एखाद्या लॉ नुसार एखाद्या व्यक्तीला लीगल एक व्यक्ती म्हणून संबोधलं गेलेलं असेल तर तशाला आपण काय म्हणू शकतो, आपण पर्सन म्हणू शकतो. ही सगळी लिस्ट झाली मित्रांनो ज्यांना जीएसटी मध्ये पर्सन्स म्हटलं जातं, व्यक्ती म्हणलं जातो. इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, BOI, AOP, BOI, AOP समजलं असेल, असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, ट्रस्ट, सोसायटी, गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. नेक्स्ट, ऍक्शनेबल क्लेम परत एकदा एक्सप्लेन करतात. ऍक्शनेबल क्लेम कसं म्हणतात? क्लेम टू एनी अनसेक्युअर्ड डेप्ट. अनसेक्युअर्ड डेप्ट म्हणजे तुम्ही डेप्ट दिलेत पण अनसेक्युअर्ड, सेक्युअर्ड नाही, त्याच्या अगेन्स्ट काही काय म्हणतात मॉर्गेज नाहीये, काही गहाण नाही ठेवलं, गिरवी कुछ नाहीये, तर आन्सर. आणि बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुएबल प्रॉपर्टी नॉट इन पोझेशन, जी प्रॉपर्टी आपल्या पोझेशन मध्ये नाहीये पण तिच्यात आपला अधिकार आहे. याचं थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर पार्टनरशिप मध्ये जर का आपला शेअर असला, पार्टनरशिप मधला आपला शेअर म्हणजे एक ऍक्शनेबल क्लेम आहे. थोडं किचकट आहे, राहू दिलं तर चालणार, पण एवढं लक्षात ठेवा, बाकी सोडलं तरी चालत. इन्क्लुडिंग लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग. ऍक्शनेबल क्लेम आला तर एवढंच सांगायचं, इन्क्लुडिंग लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग, त्याच्यात त्याला म्हणतात ऍक्शनेबल क्लेम. टॅक्सेबल टेरिटरी, टेरिटरी म्हणजे जागा, की भारत म्हणजे टॅक्सेबल टेरिटरी. जीएसटी कुठे कुठे लागतं भारतात? जीएसटी कुठे लागतं? पूर्ण भारतात. जीएसटी पूर्ण भारतात लागतो, इंडियामध्ये लागतो. कुठं नाही लागत? कोणतं नॉन टॅक्सेबल टेरिटरी भारताच्या बाहेरचं, आउटसाइड इंडिया, हे नॉन टॅक्सेबल टेरिटरी. इंडिया कशा, इंडियाची डेफिनेशन काय? इंडियाला काय काय येतं? लँड, जितकी इंडियाची लँड आहे ती. टेरिटोरियल वॉटर, टेरिटोरियल वॉटर म्हणजे एक वॉटरची पण एक लिमिट आहे. एअर स्पेस, त्याच्यावरचं एअर स्पेस पण येतं. कॉन्टिनेंटल शेल्फ, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, आपण म्हणतो ना सेज जे असतं ना, ते सेज पण याच्यातच येतं. कशात? जीएसटीच्या कक्षेत इंडियाच्या डेफिनेशन मध्ये येतं. फॅमिली, इंडियामध्ये कधी कधी फॅमिली किंवा रिलेटिव्ह म्हणलं जातं, म्हणजे इंडियामध्ये नाही, जीएसटीच्या लॉ मध्ये कुठे कुठे फॅमिली शब्द वापरलाय की रिलेटिव्ह शब्द वापरला. त्यात काय येतं? स्पाऊस, चिल्ड्रन, बायकोसाठी नवरा, नवऱ्यासाठी बायको, त्याला म्हणतात स्पाऊस. चिल्ड्रन, मुलं आपले, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स, ब्रदर, सिस्टर, इफ इंडिपेंडंट जे आपल्यावर डिपेंड असेल तर. महत्वाच्याला मी जास्त रिपीट करेल. लोकल अथॉरिटी, लोकल अथॉरिटी मध्ये काय काय येतं? म्हणजे जे आपल्या इथलची अथॉरिटी असते, आपल्या इथलची गव्हर्नमेंट, पंचायत येतं, म्युन्सिपालिटी येतं, जिल्हा परिषद येतं, कॉन्टोन्मेंट बोर्ड येतं, रिजनल काउन्सिल येतं, डेव्हलपमेंट बोर्ड्स येतं. यांना सगळ्यांना म्हणतात लोकल अथॉरिटी. काय इतकं खूप हे नाही, आपल्याला नावावरून कळून जातं. गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असते, स्टेट गव्हर्नमेंट असते. कन्सेप्ट ऑफ सप्लाय, हा आता इथून थोडंसं आता परत आपण आता थोड्याशा डेफिनेशन्स होत्या त्यामध्ये, ज्या खूप महत्वाच्या अशा नाही, पण तरी आपल्याला थोडं थोडं एकदा गो थ्रू करायला पाहिजे. आता महत्वाचा पार्ट चालू करू. कन्सेप्ट ऑफ सप्लाय, सेक्शन 7 आहे CGST ऍक्टचं. मिनिंग, सप्लाय इज द कॉर्नरस्टोन ऑफ जीएसटी. कॉर्नरस्टोन ऑफ जीएसटी म्हणजे याच्यावरच पूर्ण जीएसटी उभं आहे, की इथून जेव्हा तुम्ही सप्लाय होणार तरच जीएसटी लागणार पुढे. जीएसटी इज लेविड ओनली वेन देर इज अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ, तेव्हा जीएसटी लागतं. ऑल अर्लियर टॅक्स इव्हेंट, सेल, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं बंद झालं. आता फक्त टॅक्सेबल इव्हेंट कोणता उरला? सप्लाय. मिनिंग अँड स्कोप ऑफ सप्लाय. व्हॉट इज सप्लाय? सप्लाय इन्क्लुड्स, आता सप्लाय मध्ये काय काय येतं महत्वाचं आहे. आता हे सप्लाय मध्ये काय काय येतं तर बघा, सप्लाय इन्क्लुड्स फॉर्म्स ऑफ सप्लाय फॉर कन्सिडरेशन, हे महत्वाचं आहे, कन्सिडरेशन साठी पाहिजे, काहीतरी मोबदल्यात भेटलं पाहिजे. ऑल फॉर्म ऑफ सप्लाय सच ॲज, सप्लाय मध्ये काय काय पकडतात? सेल म्हणजे काहीतरी विकणं हे सप्लायचा पार्ट आहे.
ट्रान्सफर करणं, विकलं नाही, पण मी माझे वस्तू मी माझ्या मेन ऑफिस मधनं ब्रांच ऑफिसला ट्रान्सफर केले. माझे गुड्स मेन ऑफिस मधनं ब्रांच ऑफिसला ट्रान्सफर केले किंवा फॅक्टरीमधनं ऑफिसला ट्रान्सफर केले. याला पण सप्लाय मध्ये पकडतात. इथं विकतो थोडी आहे, विकत नाहीये, ट्रान्सफर केले पण सप्लाय, याच्यावर पण जीएसटी येतो. पण सर कन्सिडरेशन नसेल ना तिथं, तर बघू काय अजून काही आहे त्याच्यात. बार्टर एक्सचेंज म्हणजे तुम्ही मला एक वस्तू द्या, मी तुम्हाला दुसरी वस्तू देतो. पैसे नाहीये, तुम्ही मला समजा मोबाईल देताय आणि मी तुम्हाला काही लॅपटॉप देतोय, असं काहीतरी होतंय. तर एक दुसऱ्याला एक वस्तू, बार्टर सिस्टीम आपल्याला माहिती आहे, एक्सचेंज माहिती आहे. इथं पण जीएसटी लागतं, इथं पण याला पण सप्लाय म्हणतात. म्हणजे कसं लागतं माहिती का, जो मोबाईल देतोय का तो त्या मोबाईलवर जीएसटी लावून देईल आणि जो लॅपटॉप देतोय का तो लॅपटॉपवर जीएसटी लावून देईल. म्हणजे दोघं एक दुसऱ्याला जीएसटी लावून देतील, म्हणजे दोघं एकमेकांकडून जीएसटी असं आहे, घेतील असं. नेक्स्ट, लायसन्स म्हणजे तुम्हाला काही वापरण्याचं, तुम्हाला काही यूज करण्याचं लायसन्स दिलं, त्याच्यावर पण जीएसटी लागतो. मी कोणाला काहीतरी वापरण्याची तुम्हाला अथॉरिटी देतोय, राईट देतोय, पुढे येईलच आहे. रेंटल, जर का तुम्ही बिल्डिंग किंवा मशीन असं काहीतरी भाड्याने दिलं ना, रेंटने दिलं, त्या रेंटवर पण जीएसटी लागतं. तुम्ही तुमची बिल्डिंग किंवा अजून काही मशिनरी असेल किंवा काही दुसरी असेल, तुम्ही जर का ते भाड्याने देतायत त्यांच्यावर पण जीएसटी लागतं. लीजवर देतायत लॉंग टर्म साठी, रेंट थोडंसं कमी वेळासाठी असतं, लीज लॉंग टर्म साठी असतं. लीजवर जर का तुम्ही तुमची बिल्डिंग वगैरे लँड वगैरे दिली, त्याच्यावर पण जीएसटी लागतो. आणि डिस्पोजल म्हणजे विकलं नाही पण काढून टाकलं, खूप जुनं झालं होतं किंवा आउटडेटेड झालं होतं म्हणून तुम्ही ती गोष्ट काढून टाकली, विकली नाही, त्याला पण सप्लाय म्हणतात आणि त्याच्यावर पण जीएसटी लागतो. म्हणजे हे सगळं झालं सप्लाय. सेल सप्लाय झालं, ट्रान्सफर सप्लाय झालं, बार्टर एक्सचेंज सप्लाय झालं, लायसन्स सप्लाय झालं, रेंटल सप्लाय झालं, लीज सप्लाय झालं, डिस्पोजल पण सप्लाय झालं. कंडिशन्स, आता त्याचे टॅक्सेबल इव्हेंट होण्यासाठी काय कंडिशन्स असतात? मस्ट बी फॉर कन्सिडरेशन, फुकट नाही पाहिजे, कन्सिडरेशन पाहिजे. मस्ट बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, म्हणजे बिझनेस साठी घडलेलं ट्रान्झॅक्शन पाहिजे. पर्सनल, प्रायव्हेट नाही. प्रायव्हेटली मी माझ्या भावाला इकडून, माझा भाऊ समजा पुण्यात राहतो, तर मी माझ्या भावाला इकडून काहीतरी पाठवलं, असं काहीतरी दिवाळीची भेटवस्तू पाठवली किंवा असे काही कपडे पाठवले, तर त्याला सप्लाय म्हणणार नाही, कारण तो प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन झाला, आमचं काही बिझनेसचं ट्रान्झॅक्शन नाहीये. बिझनेस मध्ये पाहिजे. मस्ट बी बाय अ पर्सन, एखाद्या व्यक्तीकडून झाला पाहिजे, जे आपण इकडे व्यक्ती म्हटलो ना डेफिनेशन मध्ये, यांच्याकडनं झालेलं पाहिजे. नेक्स्ट, आता हे सगळं एक्सप्लेन केलंय. हा, सप्लाय बिटवीन असोसिएशन अँड मेंबर. काय म्हणतायत? सप्लाय बिटवीन असोसिएशन अँड मेंबर म्हणजे काय? समजा एक युनियन आहे, एक युनियन बनलेली आहे आणि त्याचे मेंबर्स आहेत भरपूर जण, ABCD हे सगळे मेंबर्स आहेत. आता हे काय करतात, हे मेंबर्स या युनियनला सर्व्हिस देतं किंवा हे युनियन मेंबर्सला सर्व्हिस देतं. दुसरं सांगू का, समजा एखादं, जसं तुम्ही रोटरी क्लब ऐकला असेल, रोटरी क्लब किंवा अजून काही असे क्लब बनलेले आहेत, ते काय करतात, आपले काही जण मिळून पैसे जमा करतात आणि स्वतःसाठीच खर्च करतात. मग याला म्हणतात सर्व्हिस देणं. मेंबर देतंय त्या युनियनला सर्व्हिस आणि युनियन देतंय त्या मेंबरला सर्व्हिस, हे पण टॅक्सेबल असतं. मेंबरनी जर का युनियनला सर्व्हिस दिली किंवा युनियननी मेंबरला सर्व्हिस दिली, त्याला पण सप्लाय म्हणतात. बघा, सप्लाय बिटवीन असोसिएशन अँड मेंबर. ऍक्टिव्हिटीज बिटवीन पर्सन म्हणजे ती बॉडी, BOI, ते जे पण युनियन किंवा काय असेल ते, अदर दॅन इंडिव्हिज्युअल, म्हणजे हे BOI किंवा AOP त्याच्याबद्दल बोलतायत. अँड इट्स मेंबर, त्याचे जे मेंबर असतील, तर मेंबरनी पर्सनला द्यावं की पर्सननी मेंबरला द्यावं. पर्सन म्हणजे ते युनियन. फॉर कॅश डेफर्ड पेमेंट म्हणजे कॅशवर किंवा उधारीवर किंवा काही अजून दुसरे व्हॅल्युएबल कन्सिडरेशनसाठी. डीम्ड सप्लाय, याला काय म्हणतात? डीम्ड सप्लाय. डीम्ड सप्लाय म्हणजे सप्लाय मानला जातो. डीम म्हणजे मानणं, सप्लाय नसलं तरी याला सप्लाय मानला जातो. इवन इफ म्युच्युअली एक्झिस्ट, म्हणजे ऍक्च्युअल बघायला गेलं तर युनियन आणि मेंबर वेगवेगळे नसतात, ते दोघं त्या लोकांनी आपल्यासाठी खर्च करायसाठीच पैसे जमा केलेले असतात, पण तरी जीएसटी मध्ये याला सप्लाय पकडल्या जातो. पर्सन अँड मेंबर ट्रीटेड ऍज अ सेपरेट पर्सन, त्या दोघांना वेगळं पकडलं जातं. कळतंय? दुसरं महत्वाचं, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस जर का इम्पोर्ट केली, भारताबाहेरून सर्व्हिस घेतली, याचं महत्व आहे. हे काय, का बरं हे वेगळं सांगतं तुम्हाला कळत? इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, भारताबाहेरून जर का सर्व्हिस घेतली, तर इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन, फुकट नाही, कन्सिडर म्हणजे कोणाकडून तरी, समजा मला एक घर, समजा माझा बिझनेस आहे, मला ऑफिस करायचंय, माझ्या बिझनेससाठी ऑफिस करायचंय, मी त्या ऑफिससाठी एक
आर्किटेक्ट भारताबाहेरून एक आर्किटेक्ट अपॉइंट केला, तो तिकडून मला सर्व्हिस देतोय आर्किटेक्टची, तर त्याला मी पैसे देतोय, तर याच्यावर पण जीएसटी लागेल. सर तो भारताबाहेर आहे, तो तुम्हाला सप्लाय करतोय, तो कसा जीएसटी भरेल? तो नाही जीएसटी भरत. इथं मी जीएसटी भरतो रिव्हर्स चार्ज मध्ये, आरसीएम मध्ये, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये मला जीएसटी भरावा लागतो. मी माझ्या बिझनेस साठी जर का भारताबाहेरून सर्व्हिस मागवतोय आणि त्याच्यासाठी मला पैसे द्यावे लागतात, तर मलाच त्याच्यावर जीएसटी भरावा लागेल. जनरली जो माणूस कोण जीएसटी घेत असतो? जो माल विकतो किंवा सर्व्हिस विकतो तो जीएसटी लावतो ना, आणि तो गव्हर्नमेंटला भरतो. इथं तो नाही भरणार, मलाच भरावा लागेल. तो भारताबाहेर, तो काय भरणार? कळतं? याला म्हणतात इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस फॉर कन्सिडरेशन टॅक्सेबल इव्हन नॉट इन कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. महत्वाचं आहे बघा, इथं काय म्हणतात, आता इथं एक आपण अपवाद बघतोय. इथं आपण काय बघतोय? अपवाद. कुठला अपवाद बघतोय? आपण बघतोय एक एक्सेप्शन बघतोय, की आपल्याला वरती सांगितलं होतं की जीएसटी तेव्हाच लागेल, जीएसटी तेव्हाच लागेल जेव्हा ते कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस साठी असेल. म्हणजे तुम्ही जर सप्लाय करताय तो बिझनेस संदर्भात करतायत किंवा बिझनेस साठीचा सप्लाय करतायत. जर का तुम्ही तो बिझनेस साठी सप्लाय करत असाल तरच त्याच्यावर जीएसटी लागेल. पण आता ते काय म्हणताय बघा, जर का तुम्ही इम्पोर्ट केली सर्व्हिस जर का तुम्ही इम्पोर्ट केली, तर तुम्ही ती बिझनेस साठी करा किंवा नका करू, पण फुकट नाही करत आहे, कन्सिडरेशन देताय, तरी तुम्हाला जीएसटी भरावं लागेल. म्हणजे जर का माझं एखादं घर आहे, मला घराचं इंटेरियर करायचंय. पहिले मी ऑफिससाठी म्हटलो, आता मला जर का घराचं इंटेरियर करायचंय, घराचं मला आर्किटेक्चरला मी एक भारताबाहेरच्या एका आर्किटेक्टला कॉन्ट्रॅक्ट दिला की माझ्या घराचं डिझाईन करून दे, त्याचे मी त्याला पैसे देतोय. म्हणजे मी इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस करतोय, सर्व्हिस मागवतोय, तर हिच्यावर पण जीएसटी भरावं लागेल मला. रिव्हर्स म्हणजे बिझनेस साठी नाहीये, पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे तरी. सर मग यासाठी तुम्हाला जीएसटी नंबर लागेल. तर मग माझ्याकडे जीएसटी नंबर आहे असं पकडलं जातं की मी एक प्रोप्रायटर आहे किंवा माझा एक बिझनेस आहे, त्याचा जीएसटी नंबर माझ्याकडे आहे. पण मी सर्व्हिस जे आहेत ना, तर बिझनेस साठी नाही घेते, सर्व्हिस मी पर्सनल पर्पज साठी घेतोय, तरी त्याच्यावर जीएसटी लागेल. हे सांगतायत ते इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस मध्ये. लक्षात ठेवा, सर्व्हिस इम्पोर्ट केली फुकट नाही, पैसे देऊन, तर ते भलेही बिझनेस साठी करा का बिझनेस साठी नका करू, त्याच्यावर जीएसटी भरावे लागेल. जर का माझा एक भाऊच किंवा रिलेटिव्ह राहतो भारताबाहेर आणि तो मला सर्व्हिस देतोय, मी त्याला पैसे देत नाहीये, मग त्याच्यावर जीएसटी लागणार नाही, कारण की कन्सिडरेशन नाही, मग जीएसटी लागणार. सप्लाय विदाउट कन्सिडरेशन बघा, सप्लाय विदाउट ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1, एक शेड्यूल 1 आहे, डीम्ड सप्लाय इव्हन विदाउट कन्सिडरेशन. तर त्या शेड्यूल 1 मध्ये काही लिस्ट दिलेली, बघूच आपण ती पुढे. शेड्यूल 1 मध्ये लिस्ट दिलेली आहे की जरी कन्सिडरेशन नसेल, आपण काय म्हटलंय की टॅक्सेबल इव्हेंट साठी कन्सिडरेशन असणं गरजेचं आहे. की तुम्ही काहीतरी विकताय की तुम्ही काहीतरी सप्लाय करताय, तर समोरच्याकडून काहीतरी भेटलं पाहिजे त्याच्या अगेन्स्ट मध्ये, म्हणजे कन्सिडरेशन असणं गरजेचं आहे. पण येतं म्हणतात कन्सिडरेशन नसलं पण ना, तरी त्याला सप्लाय पकडला जाईल. असे काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. आता असे काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत जे विदाऊट कन्सिडरेशन आहे, म्हणजे तुम्ही फुकट त्याच्या बदल्यात काही घेत नाही, तरी त्याच्यावर जीएसटी लागणार. डीम्ड सप्लाय पकडल्या तर इव्हन विदाऊट कन्सिडरेशन ती कोणते सप्लाय आहेत ते पुढे बघू आपण. शेड्यूल 1 मध्ये सांगितले. सेक्शन 7(1)(a) क्लासिफिकेशन ऑफ सप्लाय. इफ ऍक्टिव्हिटीज इज सप्लाय अंडर 7(1) इट शॅल बी क्लासिफाईड ऍज सप्लाय ऑफ गुड्स, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ऍज पर शेड्यूल 2. ठीक आहे, चला आपल्याला खूप त्याच्या टेक्निकल वर्ड्स मध्ये जायचं, आपल्याला फक्त मिनिंग समजून चालतं. व्हॉट इज नॉट सप्लाय, कशाला सप्लाय म्हणत नाही? सेक्शन 7(2) कशाला सप्लाय म्हणत नाही? सेक्शन 7 म्हणजे सप्लायचं सेक्शन. सेक्शन 7 हे कशाचं आहे? सप्लायचं. द फॉलोइंग आर नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हे जे आता ते सांगतात ना, त्याला सप्लाय ऑफ गुड्स पण म्हणत नाही, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस पण म्हणत नाही. कशाला? एक्झाम्पल, सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर. म्हणजे मी जर का एखाद्या ठिकाणी मी एखाद्या ठिकाणी जॉब करतो आणि मी जिथं जॉब करतो मी तिथं काम करतो ना, मी तिथं सर्व्हिस देतो कोणाला? ज्यांनी मला कामाला ठेवलंय, जो एम्प्लॉयर आहे. समजा मी एबीसी लिमिटेड या कंपनीत काम करतो, म्हणजे मी माझी सर्व्हिस यांना देतो, एबीसी लिमिटेडला मी माझी सर्व्हिस देतो. मग जर का तुम्ही सर्व्हिस देताय तर त्याच्यावर जीएसटी लागलं पाहिजे ना. आपला रूल झाला ना आता की सर्व्हिस दिली म्हणजे जीएसटी लागलं पाहिजे. तर मग मी माझं सर्व्हिस सप्लाय करतो यांना, पण म्हणजे याच्यावर जीएसटी लागणार नाही. जर का एम्प्लॉयरला सर्व्हिस देतोय तर त्याच्यावर जीएसटी लागत नाही. सेल ऑफ लँड किंवा कम्प्लीट बिल्डिंग महत्वाचं आहे.
मी जेव्हा एखादी लँड विकतो, लँड विकल्यावर पण जीएसटी लागत नाही. आणि दुसरं, जर का मी एखादं कम्प्लीट बिल्डिंग विकतोय, म्हणजे मी एखादा फ्लॅट घेतोय, एखादा रो हाऊस घेतोय किंवा विकतोय, त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. सर 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 थोडं गडबड वाटतेय, कारण की मी ऐकलंय सर की, किंवा मी बघितलं सर, आमच्या इथं तर आम्ही फ्लॅट घेतला होता, किंवा मग आमच्या एका रिलेटिव्हने फ्लॅट घेतला, रो हाऊस घेतला, त्यांनी बुक केला होता, बोल तो बिल्डर सांगत होता सर त्याच्यावर जीएसटी लागणार आहे. बिल्डरने तर त्याच्यावर जीएसटी लावलं होतं सर. बघा, लागतं जीएसटी, पण कधी, जर का तुम्ही जो फ्लॅट किंवा जो रो हाऊस घेताय ना, तो जर का इनकम्प्लीट असेल, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल भेटलेलं, तुम्ही फ्लॅट, रो हाऊस किंवा असं काही घेताय ज्याचं अजून बांधकाम सुरू आहे, आणि तेव्हाच तुम्ही त्याला बुक केलं, तेव्हाच तुम्ही ते परचेस केलं, तर मग त्याच्यावर जीएसटी लागतो. पण जर का तुम्ही एखादं कम्प्लीट पूर्ण रो हाऊस, रेडी पोझिशन वाला रो हाऊस, रेडी पोझिशन वाला फ्लॅट, म्हणजे पूर्ण रेडी झालेला आहे, आणि त्या बिल्डरला त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटलेलं आहे, त्यांच्या अथॉरिटीकडनं, महानगरपालिकेकडनं वगैरे कम्प्लिशन सर्टिफिकेट, की बा तुमची साईट कम्प्लीट झाली, असं सर्टिफिकेट भेटलेलं असेल ना, मग जर का तुम्ही त्या बिल्डरकडनं रो हाऊस किंवा फ्लॅट घेत असेल, तर त्याच्यावर जीएसटी लागत नाही. तेच सांगताय बघा, ते सेल ऑफ लँड किंवा कम्प्लिटेड बिल्डिंग, पूर्णपणे बनलेली बिल्डिंग, त्याच्यावर जीएसटी लागत नाही. अर्धवट बिल्डिंग जर का विकली तर त्याच्यावर जीएसटी लागतो. ऍक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग, आपण म्हणलं ऑप्शनेबल क्लेम मध्ये लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग एवढं पकडायचं, ते सोडून बाकीचं असेल तर जीएसटी लागत. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. काय, कुठल्या याच्यावर जीएसटी लागत नाही? जेव्हा इम्प्लॉयर एम्प्लॉईला, एखादा माणूस आपल्या जिथं जॉब करतो तिथं सर्व्हिस देतो, त्याच्यावर जीएसटी लागत नाही. दुसरं, लँड विकल्यावर जीएसटी लागत नाही. आणि बिल्डिंग, कम्प्लिटेड फ्लॅट, कम्प्लिटेड रो हाऊस विकला, त्याच्यावर जीएसटी लागत नाही. अजून कुठले ट्रान्झॅक्शन आहे? गव्हर्नमेंट ऍज अ पब्लिक अथॉरिटी, जेव्हा गव्हर्नमेंट पब्लिकला काही सर्व्हिस देते, गव्हर्नमेंट जशी पोलीसची सर्व्हिस, पोलीस लोक जेव्हा सर्व्हिस देतात, त्याच्यावरती काही जीएसटी लावत नाही. तसंच बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, पब्लिक अथॉरिटी जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, जसं महानगरपालिका तुम्हाला नळाची सर्व्हिस प्रोव्हाइड करते, त्याच्यावर जीएसटी लावत नाही. अशा ज्या गव्हर्नमेंट ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्यावर जीएसटी काहींवर लागतात, जास्त करून सर्व्हिसवर नाही लागत. पॉवर ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्यातल्या पण कोणत्या लागतात त्याची लिस्ट आहे. गव्हर्नमेंट जसं गव्हर्नमेंट कसे चार्जेस घेत असतील, एखादी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, ती काही काय चार्जेस असतात, त्याच्यावर जीएसटी लागतो. नंतर पॉवर ऑफ गव्हर्नमेंट मे नोटिफाय सर्टन ट्रान्झॅक्शन ऍज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर नॉट सर्व्हिसेस, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस नॉट गुड्स. ते म्हणतात की गव्हर्नमेंट कधी कधी असं करू शकतं की काही गोष्टींना पहिले ते सर्व्हिस म्हणत होतं, आता त्याला गुड्स मध्ये टाकलंय, पहिले गुड्स म्हणत होतं, आता सर्व्हिस मध्ये टाकलं. काही एवढं महत्वाचं नाही. कोर कंडिशन फॉर सप्लाय, आता सप्लाय होण्यासाठी काय महत्वाच्या कंडिशन आहे? देअर मस्ट बी अ गुड्स ऑर सर्व्हिसेस, इट मस्ट बी कन्सिडरेशन पाहिजे, इट मस्ट बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, और इट मस्ट बी बाय अ पर्सन. सगळं बघितलं आपण, तेच रिपीट करतात, थोडंसं रिवाइज करतात. शेड्यूल पर्पज, शेड्यूल 1 मध्ये सांगितलंय 3 शेड्यूल आहेत, सेक्शन 7 चे 3 शेड्यूल आहेत. शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3 असे 3 शेड्यूल आहेत. शेड्यूल 1 मध्ये सांगितलंय सप्लाय इव्हन विदाउट कन्सिडरेशन नसलं तरी त्याला सप्लाय पकडला जाईल. दुसरं, वेदर सप्लाय इज गुड्स ऑर सर्व्हिसेस, आणि नायदर गुड्स ऑर नॉर सर्व्हिसेस, याला गुड्स पण नाही पकडायचं आणि सर्व्हिसेस पण नाही पकडायचं. ठीक आहे, हे जे आता आपण बघितलं ऍक्टिव्हिटीज इन शेड्यूल 3 च्या ऍक्टिव्हिटी बघितल्या, ते नायदर गुड्स नॉर सर्व्हिसेस, हे जे आता बघितलं, सेल ऑफ म्हणजे एम्प्लॉयर जे एम्प्लॉयला देतो, लँड विकल्या जाते, ऍक्शनेबल क्लेम. नेक्स्ट, फॉर्म्स ऑफ सप्लाय. आता आपण जे बघितलं, आता त्यालाच हे एक्सप्लेन करतात की कोणते कोणते फॉर्म्स ऑफ सप्लाय, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल. त्याला त्यांनी एक्सप्लेन केलंय. सेल कशाला म्हणतात? सेल किंवा ट्रान्सफर. सेल म्हणजे काय? एकाची ओनरशिप दुसऱ्याला द्यायची. समजा मी हा पेन आहे, हा पेन मी तुम्हाला विकला, म्हणजे पहिले माझ्या मालकीचा पेन होता, आता हा तुमच्या मालकीचा पेन झाला, म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर झाली. ट्रान्सफर ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स फॉर अ प्राइस. हे माझ्याकडचे गुड्स तुम्हाला दिले आणि तुमच्याकडून पैसे घेतले. डिफाईन अंडर सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये, शॉपकीपर सेल अ पेन फॉर 100, ओनरशिप पासेस टू बायर, सेल त्याला सप्लाय म्हणू. बस एक्झाम्पल दिलं. सप्लाय, सेल कशाला म्हणतात? सोपं आहे. ट्रान्सफर कशाला म्हणतात? ट्रान्सफर ऑफ पोझेशन ऑर कंट्रोल, नॉट ओनरशिप. ट्रान्सफर ऑफ पोझेशन ऑर कंट्रोल, बट ओनरशिप नाही. म्हणजे जसं मी म्हणलो होतं, मी माझ्या ब्रांचला गुड्स पाठवले, म्हणजे एक कंपनी आहे, कंपनीचे मेन ऑफिसनी
ब्रांचला गुड्स पाठवलेत, मग इथं सेल थोडी झाला, इथं ओनरशिप ट्रान्सफर नाही होत, अजून ते ओनर कंपनीचेच, ओनर त्या गुड्सचे ओनर अजून पण कंपनीचे, तिथं ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, तिथं फक्त गुड्स ट्रान्सफर झाले, पण त्याला पण सप्लाय म्हणतात. कंपनी ट्रान्सफर गुड्स फ्रॉम फॅक्टरी टू डेपोट, फॅक्टरीवरनं डेपोटनं, याला ट्रान्सफर म्हणतात, पण त्याला सप्लायच पकडलं जातं. बार्टर किंवा एक्सचेंज, एका गुड्सच्या बदल्यात दुसरं. डॉक्टर गिव्स मेडिकल सर्व्हिस टू बार्बर इन रिटर्न ऑफ हेअर कट. अरे बापरे, डॉक्टरनी बार्बरला, सलूनवाल्याला काही सर्व्हिस दिली, तर सलूनवाल्याने डॉक्टरची फ्री मध्ये दाढी करून दिली. अरे वा, बार्टर झालं म्हणजे याला. एक्सचेंज, गुड्स पेड बाय पार्टली इन मनी अँड पार्टली इन गुड्स, तेच झालं. एक्सचेंज बार्टर एकच पकडा तुम्ही, काय एवढा विषय. लायसन्स, लीज, रेंटल, डिस्पोजल. लायसन्स, लीज, रेंटल, डिस्पोजल हे पण काय सप्लाय आहेत. लायसन्स म्हणजे काय, परमिशन देणं टू डू एनी ऍक्टिव्हिटी अदरवाईज अनलॉफुल, म्हणजे परमिशन देणं, माझी परमिशन नाही घेतली करायला तर मग ते अनलॉफुल पकडला जाईल, की तुम्ही इलिगली करताय. हा, तुम्ही माझ्याकडून लायसन्स घ्या, परमिशन घ्या, मग करा. म्हणजे जे लायसन्स द्यायचं काम आहे ना, ते लायसन्स पण विकल्या जातं, लायसन्स पण ट्रान्सफर होतं, ते लायसन्स देण्यावर पण जीएसटी लागतो. लीज, तुम्ही काहीतरी कोणाला भाड्याने दिलंय लॉंग टर्म साठी आणि त्याचं भाडं घेताय, तर त्या भाड्यावर पण जीएसटी लागतो, रेंटवर पण जीएसटी लागतो. तर हे तर झालं रेंट. आणि डिस्पोजल, डिस्पोजल म्हणजे तुम्ही काढून टाकलं, तुमच्याकडे जुनं फर्निचर होतं, जुनं मशिनरी होतं, तुम्ही ते काढून टाकलं, ते एक प्रकारचा सेलच असतो. स्क्रॅप मध्ये विकलं, समजा असं स्क्रॅप भंगारवाल्याला दिलं असं म्हणू. प्लीज, गिफ्टिंग, कन्झम्पशन ऑर यूज ऑफ वुड्स, पण त्यांनी अजून पण त्याचे हे सांगितलं, नुसतं स्क्रॅप नाही. त्यानंतर डिस्पोजल मध्ये अजून काय येतं, की समजा तुम्ही काही गुड्स घरी वापरण्यासाठी घेऊन गेले बिझनेसमधनं, किंवा गिफ्ट करून टाकलं, कसं तरी ते बाहेर काढून टाकलं, बिझनेसमधनं बाहेर केलं, म्हणजे बघा गिफ्टवर पण, गिफ्ट करण्याला पण जीएसटी लागू शकतो, सप्लाय पकडला जातो. गिफ्ट, तुम्ही कोणाला काही गिफ्ट केलं म्हणजे बिझनेसमधली एखादी गोष्ट कोणाला तरी देऊन टाकली, त्याला पण सप्लाय पकडला जातो, म्हणून त्याच्यावर पण जीएसटी लागू शकतो. पण तिथं कन्सिडरेशन नाहीये, कन्सिडरेशन नाही म्हणून मग वाचून जातं, मग त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. कन्सिडरेशन पण पाहिजे ना, गिफ्ट दिलं म्हणजे फ्री झालं. जीएसटी ट्रीटमेंट, लायसन्स, लीज, रेंटल ऑफ गुड्स आर ट्रीटेड एज अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ऍज पर शेड्यूल 2. नो ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, ओनली राईट टू यूज, तेवढं ट्रान्सफर. कन्सिडरेशन, परत meaning consideration, payment or value in return of for supply can be in the money or form of receipt from third party. कळालं आपल्याला. गव्हर्नमेंट सबसिडी पकडायचं नाही, डिपॉझिट पण होऊ शकतं, हे वाचून झालं आपलं. केसेस वेअर नो कन्सिडरेशन एक्झिस्ट, हा आता इथून नवीन गोष्ट परत. केसेस वेअर नो कन्सिडरेशन एक्झिस्ट म्हणजे इथं कन्सिडरेशन नाहीये, काही बदल्यात भेटत नाहीये, पण तरी याला सप्लाय पकडायचं. इथं काही बदल्यामध्ये मोबदल्यात काही भेटत नाहीये, तरी याला सप्लाय पकडायचं. बघा, आपण आपलं पॅटर्न कसं आपण शिकतो, कसं आपण पहिले सगळ्या गोष्टी डिस्कस करतो, ह्या नोट्स मधनं आपण सगळं पहिले डिस्कस करतो. पण तुम्हाला वाटू शकतो सर, किती गोष्टी आहेत, किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातलं आम्ही कसं रिवाइज करणार, कसं लक्षात ठेवणार, कसं आमच्या एक्झामसाठी कामात येणार, याच्यात खूप थोडे पॉईंट्स आहेत. आपला पॅटर्न कसं चालतो, आपण एकदा हे सगळं डिस्कस करतो, हे सगळ्या कन्सेप्ट समजून घेतो, आणि मग याच्यातनं जे महत्वाचे एमसीक्यू आहे, प्रत्येक चॅप्टर नंतर, प्रत्येक आपल्या डिस्कशन नंतर याच्यावरचे महत्वाचे एमसीक्यूज आपण डिस्कस करतो. म्हणजे तुम्ही रिव्हिजनच्या वेळेस परत एकदा 1-2 वेळेस वाचून घ्यायचं आणि नंतर फक्त एमसीक्यूज रिवाइज करायचे, जेणेकरून हे सगळं तुमचं रिवाइज होऊन जातं. तर आपण 40-50 एमसीक्यूज याच्यावर पण नेक्स्ट सेशन मध्ये घेणारच. बघा, आता ते काय म्हणतात, जिथं कन्सिडरेशन नाहीये तरी त्याला सप्लाय पकडलं जातं. मग असे कोणकोणते जिथं कन्सिडरेशन नाही पण तरी पण त्याला सप्लाय पकडलं जातं? डोनेशन विदाउट क्विड प्रो क्विड. क्विड प्रो क्विड म्हणजे काय, मी सांगितलं ना, क्विड प्रो क्विड म्हणजे कन्सिडरेशन. तुम्ही डोनेशन दिलंय, काय दिलंय, डोनेशन, म्हणजे कन्सिडरेशन आहे का, नाही. डोनेशन इज नॉट अ कन्सिडरेशन इफ नो ऑब्लिगेशन टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस. डोनेशन नेम रिटर्न ओनली ॲज अ ग्रॅटिट्यूड, नो बिझनेस प्रमोशन ऑर ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, यांनी हे असं नाही सांगितलंय तरी सप्लाय असं नाही सांगितलं. हे अशा केसेस, सॉरी या अशा केसेस आहेत की इथं कन्सिडरेशन नाहीये म्हणून तो सप्लाय नाहीये. इथं त्यांनी अशा केसेस सांगितल्यात की जे कन्सिडरेशन नाहीये म्हणून त्याला सप्लाय पकडायचं नाही, किंवा त्याच्यावर म्हणून टॅक्स लागत नाही. हे टॅक्सेबल इव्हेंट नाहीये. हे ते वाल्या केसेस नाहीये की कन्सिडरेशन नसलं तरी त्याला सप्लाय पकडायचं, त्यावाल्या नाहीये त्या. हे कोणत्या केसेस सांगतायत की इथं कन्सिडरेशन नाहीये म्हणून याला सप्लाय पकडायचं नाही. कोणतं बघा, डोनेशन विदाउट क्विड प्रो क्विड. डोनेशन इज नॉट कन्सिडर इफ नो ऑब्लिगेशन टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस.
म्हणजे तुम्ही डोनेशन दिलंय, आता तुम्ही डोनेशन दिलं त्याच्या बदल्यात तर काही भेटत नाही ना, तुम्ही दान करून टाकता ते. मग ते दानला पण हे नाही पकडायचं, काय सप्लाय नाही पकडायचा. पण कधी जर का ते दान फक्त तुम्ही म्हणजे चांगल्या भावनेतनं दिले, कधी कधी काय होतं म्हणजे कुठं तुम्ही दान करताना तिथं ऍडव्हर्टाइजमेंट लावायला सांगता, तिथं बॅनर लावायला सांगता, तिथं यांच्या आयोजक किंवा मग आयोजक तरी स्पॉन्सर म्हणून वगैरे असं बॅट, तर तेव्हा ते बिझनेस पर्पजसाठी, मग त्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मग त्याच्यावर जीएसटी लागतो. आर्ट सेंड टू गॅलरी फॉर एक्झिबिशन. आर्ट सेंड टू गॅलरी फॉर एक्झिबिशन म्हणजे काय? बघा आता हे कोण कोण सांगते, इथं तुम्ही सप्लाय तर करताय, तुम्ही तिथं माल तर पाठवताय, पण इथं कन्सिडरेशन नाहीये म्हणून जीएसटी लागणार नाही. कन्सिडरेशन नाहीये म्हणून जीएसटी लागणार नाही. पहिलं बघितलं आपण डोनेशन, जर का तुम्ही डोनेशन दिलं चांगल्या भावनेतनं तर त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. दुसरं, तुम्ही एखादी पेंटिंग करतात किंवा तुमचं काहीतरी आर्ट आहे आणि तुम्ही ते एक्झिबिशनला पाठवलं, फक्त लोकांना दाखवण्यासाठी एखाद्या एक्झिबिशनला, मग तिथं दाखवलं परत येऊन जाईल ते, तिथं फक्त दाखवलं परत ते काय होणार आहे आपल्याकडे येऊन जाणार आहे. मग याला पण सप्लाय म्हणायचं नाही, कारण की इथं पण कन्सिडरेशन नाहीये. गॅलरीत फक्त कशाला टाकलं, एक आर्टिस्ट आहे, मी एक पेंटर आहे, माझी एक पेंटिंग एका गॅलरीमध्ये जिथे एक्झिबिशन होतं, जिथं प्रदर्शनी भरती, त्या प्रदर्शनीत मी ते पाठवलं, लोक आता त्याला बघतील आणि मला परत येऊन जाईल ते माझं माझं, मग त्याला सप्लाय म्हणायचं नाही, त्याच्यावर जीएसटी लागत नाही. हा, पण जर का तिथं कोणाला ते आवडलं आणि मग मी तिथून ते विकलं, ते पेंटिंग विकली, मग विकल्यावर त्याच्यावर जीएसटी लागत. सप्लाय ऑकर्स ओनली व्हेन आर्ट वर्क इज सोल्ड. जेव्हा ते विकलं जातं मग त्याला सप्लाय म्हणायचं. नो क्लेम बोनस. इन्शुरन्स मध्ये ना एक नो क्लेम बोनस म्हणून एक असतं, म्हणजे जर का तुम्ही गाडीचं इन्शुरन्स काढताय आणि तुम्ही एका वर्षासाठी समजा 2025 मध्ये तुम्ही गाडीचं इन्शुरन्स काढलं होतं आणि तुमचा काही गाडीचा ऍक्सिडेंट झाला नाही, काही नाही, तुम्ही ते इन्शुरन्स वापरलंच नाही, तर पुढच्या वर्षी जेव्हा 2026 मध्ये आपण परत गाडीचं इन्शुरन्स काढू ना, 2026 मध्ये परत जेव्हा गाडीचं इन्शुरन्स काढू, तेव्हा ते इन्शुरन्स कंपनी आपल्याला थोडा डिस्काउंट देऊन टाकतात, कारण तुम्ही मागच्या वर्षी काहीच इन्शुरन्स घेतलं नाही म्हणून. तर आता नो क्लेम बोनस म्हणजे ते आपल्याला एक बोनस देतात, म्हणजे ते आपल्याला काहीतरी एक सर्व्हिस देतात असं त्याचा अर्थ आहे, त्याच्यावर पण जीएसटी लागत नाही. इन्शुर्ड इज नॉट प्रोव्हाइडिंग एनी सर्व्हिसेस टू इन्शुरर. नो क्लेम बोनस इज ओनली डिस्काउंट ऑन प्रीमियम, हेन्स नो सप्लाय बाय इन्शुर्ड. नो क्लेम बोनस हे काही सप्लाय. तो क्विक एक्झाम रिव्हिजन. सेल ऑफ गुड्स, यस. ट्रान्सफर टू रिपोर्ट, यस. बार्टर सर्व्हिस, यस. एक्सचेंज ऑफ ओल्ड अँड न्यू कार, यस. लीज लायसन्स, यस. हे सगळे सप्लाय आहेत. पण डोनेशन विदाउट कन्सिडरेशन, कोड प्रोक्युर, नो. आर्ट सेंट फॉर एक्झिबिशन, नो. आणि नो क्लेम बोनस, नो. हे सप्लाय नाही. एक समरी झाली. नेक्स्ट, इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. बेसिक प्रिन्सिपल आपण जे म्हणतो ना, तिसरी गोष्ट, सप्लाय कधी पकडला जातो, जेव्हा ते गुड्स अँड सर्व्हिसचा असतो, दुसरा कन्सिडरेशन साठी असतो आणि तिसरा तो बिझनेस साठीचा पाहिजे, तर ते सांगतात बिझनेस. जीएसटी इज टॅक्स ऑन कमर्शियल ट्रान्झॅक्शन. Only those supplies which are made in the course or furtherance of business are taxable. जो बिझनेस साठी झालाय तो टॅक्सेबल. पर्सनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल, पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ एन इंडिव्हिज्युअल आर नॉट टॅक्सेबल अनलेस दे फॉल अंडर द डेफिनेशन ऑफ बिझनेस. पर्सनल ट्रान्झॅक्शन असेल तर ते टॅक्सेबल नसतात. मिनिंग ऑफ इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, याचा काय अर्थ म्हणजे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस? एनी ऍक्टिव्हिटी अंडरटेकन, म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी जी केल्या जाते ड्युरिंग द बिझनेस ऑपरेशन, बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी, बिझनेसच्या कामामध्ये, बिझनेसच्या ऑपरेशनमध्ये. समजा कपड्याचे दुकान विकायचं काम आहे, कपड्याचे दुकान नाही, कपडे विकायची दुकान आहे, तर मग ते तुम्ही कपडे विकायचं जे काम करताय त्याला म्हणतात बिझनेस ऑपरेशन, तुम्ही बिझनेसची ऍक्टिव्हिटी करतात. फॉर प्रमोशन, ऍडव्हर्टायझिंग ऑर फॅसिलिटिंग बिझनेस, किंवा मग बिझनेसचं ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, प्रमोशन करतायत किंवा बिझनेस वाढवण्यासाठी अजून काही करतात, त्याला म्हणतात फर्दरन्स ऑफ बिझनेस. मग कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस इज कन्सिडर ॲज अ सप्लाय अंडर जीएसटी. मुळात एवढं बघतं की बिझनेस साठी काही ट्रान्झॅक्शन होत असेल तर त्याचा जीएसटी लागतो, पर्सनल साठी काही ट्रान्झॅक्शन असेल तर मग नाही. मिनिंग ऑफ बिझनेस, विकणाऱ्याच्या हिशोबाने, घेणाऱ्याच्या हिशोबाने नाही. सर कपड्याचा दुकानदार तर कपडे विकतोय, पण मी तर पर्सनल घेतोय ना, मी तर माझ्यासाठी घेतोय, मग तो जीएसटी कावर लावतोय? अरे त्याचा बिझनेस आहे ना तो, त्याला तर तो बिझनेस साठी करतोय ना, मग तो त्याच्यावर जीएसटी लावेल. मी पर्सनल घेतोय, मला तर तसं पण जीएसटी लावायचं थोडी, तो मला जीएसटी लावून देईल, मला पैसे द्यायचे. हा, पण मग सर मी कपडे घेतले, मी माझ्या भावाला गिफ्ट केले किंवा कोणाचं लग्न होतं तिथं गिफ्ट केले, मग आता मी त्याच्यावर जीएसटी लावल का? नाही, हे याला सप्लाय पकडणार नाही, कारण की पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं. ठीक आहे. नाही सर दुसरं होऊ शकतं, इथं तर फुकटच झालं, तर कन्सिडरेशनच नाही म्हणून जीएसटी नाही, तसं नाही. समजा मी एक टी शर्ट आणलं, खूप चांगलं टी शर्ट होतं, पण ते मला जरा मोठं व्हायला लागलं आणि माझा भाऊ आहे किंवा माझा मित्र आहे, तर त्याला ते टी शर्ट आवडलं, तो म्हणजे चांगलं टी शर्ट आहे, त्याला ते साईज मध्ये पण येत होतं,
मग मी म्हणलं अरे मी 500 रुपयाला आणलं, एक काम कर 500 रुपये दे, घेऊन टाक तूच. तर मित्रांनी द्या तसंच, नाही नाही कशाला द्यायचं. तर मी त्याला म्हणलं 500 रुपये घे आणि दे. त्याने मला 500 रुपये दिले, मी त्याला टी शर्ट दिलं. आता हे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही झालं, हे पर्सनल ट्रान्झॅक्शन. कन्सिडरेशन आहे इथं, इथं कन्सिडरेशन आहे, पण हे पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं, म्हणून याच्यावर जीएसटी लागत. बघा, बिझनेस इन्क्लुड्स, बिझनेस कशाला म्हणतात? ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोफेशन, सीए, डॉक्टर, प्रोफेशन. वोकेशन, वोकेशन म्हणजे तुम्ही काहीतरी काम करता, काहीतरी काय म्हणता येईल, वोकेशन मध्ये तुम्ही काहीतरी बनवून विकताय म्हणा, किंवा सर्व्हिस देताय म्हणा, काहीतरी तसं. ऍडव्हेंचर, वेजर, वेजर म्हणजे तुम्ही बेटिंग करतात ते. एनी सिमिलर ऍक्टिव्हिटीज सगळ्याला बिझनेस म्हणून कन्सिडर केल्या जातात. वेदर ऑर नॉट अंडरटेकन फॉर प्रॉफिट, तुम्ही प्रॉफिटसाठी करताय का नाही त्यांनी फरक पडत नाही. वेदर ऑर नॉट फॉर रेग्युलेटरी, तुम्ही रोज रोज करता, रेग्युलरली करतात त्यांनी फरक पडत नाही. वेदर ऑर नॉट फॉर फ्रिक्वेंटली, म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सी किती त्यांनी फरक पडत नाही. तुम्ही बिझनेस साठी करत असाल, तुमची बिझनेस आहे, म्हणजे जसं मी म्हणलं मी भंगार विकलंय समजा बिझनेसमध्ये, माझा बिझनेस आहे कपड्याच्या दुकानाचा, पण त्याचे पुठ्ठे आलेले होते किंवा अजून काही काही गोष्टी होत्या माझ्याकडे पडलेल्या, ते मी विकल्या. मी ते काही दरवेळेस विकत नाही, खूप वेळेस विकत नाही, कधीतरी विकतो, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी खूप नाही. कपडे कपडे रोज विकतो, पण ते रोज नाही विकत, तरी त्याच्यावर जीएसटी लागेल, त्याला सप्लाय म्हणतो. ठीक आहे. ऑल्सो इन्क्लुड्स एनी ऍक्टिव्हिटी इन्सिडेंशियल ऑर अँसिलरी टू बिझनेस. अँसिलरी म्हणजे बिझनेसला जोडून जी असते ती, आणि आयडेंटिकल म्हणजे बिझनेससाठी. ऍक्टिव्हिटीज ऑफ अ सेंट्रल, स्टेट गव्हर्नमेंट ऑर लोकल अथॉरिटी ॲज अ पब्लिक अथॉरिटी. प्रॉफिट मेटिव्ह कंटिन्युटी हे काही इम्पॉर्टंट नाही, सोडा. जे खूप महत्वाचं आहे ना, मी बरोबर ते रिपीट करतो, ते तुमच्या डोक्यात फिट करतो, टेन्शन घेऊ नका. ट्रान्झॅक्शन नॉट इन कोर्स ऑफ बिझनेस, नो सप्लाय. जे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये नाही आहेत त्याला सप्लाय म्हणायचं नाही. पर्सनल ट्रान्झॅक्शन, रिषभ सेल हिज पर्सनल कार टू डीलर, त्याला सप्लाय नाही म्हणायचं. मणिकर्णिका सेल हर ओल्ड ज्वेलरी टू ज्वेलर, ते पण सप्लाय नाहीये, ती तिची जुनी ज्वेलरी विकते. ट्रान्झॅक्शन इन कोर्स ऑफ बिझनेस याला सप्लाय म्हणायचं. वोकेशन इन बिझनेस, ऍक्टर सुंदरम आचार्य सेल हिज पेंटिंग इवन इफ मनी डोनेटेड टू चॅरिटी, सप्लाय म्हणायचं. एक ऍक्टर होता, त्याने त्याची पेंटिंग विकली, त्याला सप्लाय म्हणायचं, कारण की तो त्याच्या पार्ट ऑफ बिझनेस, प्रोफेशनचा पार्ट आहे. क्लब असोसिएशन ऍक्टिव्हिटीज, क्लब असोसिएशन, फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय क्लब असोसिएशन टू मेंबर फॉर कन्सिडरेशन आर बिझनेस. आता आपण पहिले पण म्हणतो RWA कलेक्ट चार्जेस फॉर पेईंग इलेक्ट्रिसिटी बिल्स फॉर रेसिडेंट, सप्लाय ऑफ सर्व्हिस. म्हणजे एक एक युनियन आहे किंवा एक सोसायटी आहे, ते सोसायटी आपल्या मेंबरला सर्व्हिस देते, ते पण सप्लाय पकडला जाईल, त्याच्यावर जीएसटी लागेल. ऍडमिशन ऑफ कन्सिडरेशन, ऍडमिशन फॉर कन्सिडरेशन, हे काय ऍडमिशन फॉर कन्सिडरेशन म्हणजे तुम्ही कुठलं तरी इव्हेंट ऑर्गनाईज केलंय, इव्हेंट ऑर्गनाईज, काही एखादं कॉन्सर्ट, एखादं गाण्याचं इव्हेंट किंवा अजून कसलं इव्हेंट, आणि लोकांकडनं तिकिटाचे पैसे घेतात, ऍडमिशनचे पैसे घेतात, म्हणजे तुम्हाला बघायला यायचं असेल तर या पैसे. सर्कस आहे, सर्कस, सर्कस बघायला जायचंय तर त्याचे पैसे, ते तिकीट, त्याला म्हणतात ते ऍडमिशन. तर त्याचे जर का पैसे घेतले ते पण जीएसटी मध्ये येतात. बघा, ऍडमिशन टू एनी प्रिमायसेस, प्रिमायसेस म्हणजे जागा, तुम्ही एखाद्या जागेत कोणाला येण्यासाठी पैसे घेताय त्याच्याकडनं. फॉर कन्सिडरेशन इज अ बिझनेस. एंट्री टू सिनेमा हॉल, सिनेमा हॉलमध्ये तिकीट घेऊन जावं लागतं, त्याच्यावर जीएसटी लागेल. सर्कसला, अम्युजमेंट पार्कला, वॉटर पार्कला, थीम पार्कला, या सगळ्याला सप्लाय ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. रेस क्लब, बुक मेकर, ऍक्टिव्हिटी ऑफ रेस क्लब म्हणजे हॉर्सचे रेस, घोड्याची शर्यत, त्याला पण. ठीक आहे, हे सगळे पण कशात येतात, हे सगळे पण सप्लाय मध्ये पकडल्या जातात. तर की एक्झाम पॉइंट, सेल ऑफ पर्सनल कार नो, सेल ऑफ ओल्ड ज्वेलरी नो, ऍक्टर सेलिंग पेंटिंग यस, आणि जे म्हणजे युनियनने लावलेलं चार्जेस यस, एंट्री तिकीट यस, रेस क्लब बेटिंग ऍक्टिव्हिटी यस, सगळ्याला सप्लाय म्हणतात. आता काय म्हणतात बघा, सप्लाय फॉर कन्सिडरेशन बट नॉट इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे कन्सिडरेशन आहे, सप्लाय झालाय तो कन्सिडरेशन साठी झालाय, पण तो बिझनेस साठी नाही झालाय. कन्सिडरेशन आहे पण बिझनेस साठी नाहीये. बघा काय म्हणतात ना, नॉर्मली फॉर ट्रान्झॅक्शन टू क्वालिफाय सप्लाय इट मस्ट बी कन्सिडरेशन आणि कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, या दोन्ही गोष्टी पाहिजे. सप्लाय होण्यासाठी कन्सिडरेशन पाहिजे आणि फर्दरन्स ऑर कोर्स इन बिझनेस पाहिजे. पण याचे काही आता एक्सेप्शन आहे, आपण ऑलरेडी बघितलं एक एक्सेप्शन, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. मी काय म्हणलो होतो, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. समजा मी भारताच्या बाहेरून एखादी सर्व्हिस घेतोय, पण ती बिझनेस साठी नाही घेते, माझं पर्सनल घर आर्किटेक्ट
मला इंटेरियर डिझाईन करायचं आहे, तर मी माझ्या घराला डिझाईन करण्यासाठी भारताबाहेरून सर्व्हिस घेतोय, ही पर्सनल सर्व्हिस झाली, बिझनेसची झाली, पण तरी याच्यावर जीएसटी लागेल. हे एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा, हे एक्सेप्शन. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन, पण कसं पाहिजे, फुकट नाही पाहिजे, कन्सिडरेशन पाहिजे. इज ट्रीटेड ॲज अ सप्लाय इवन इट इज नॉट इन द कोर्स ऑर अ फर्दरन्स ऑफ बिझनेस. दिस इज ओनली एक्सेप्शन टू द बिझनेस कंडिशन. एकच आहे तेवढं. मिनिंग इफ अ पर्सन इन इंडिया, हे सगळं एक्सप्लेन केलं आता मी सांगितलं. पण सर मग तो जीएसटी कसा भरेल, की तो समोरचा व्यक्ती जो माल विकतोय तो भारताबाहेर आहे, तो कसा जीएसटी भरेल? तो रिव्हर्स चार्ज मध्ये तो नाही भरणार, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये मी भरेल. जो सर्व्हिस घेतोय का तो जीएसटी भरतो. ठीक आहे, त्याच एक इलुस्ट्रेशन दिलेलं आहे, समजतंय आपल्याला. तर बघा इथे एक सिच्युएशन, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर बिझनेस. सर्व्हिस तुम्ही इम्पोर्ट केली बिझनेस साठीची, मग तर जीएसटी लागणारच लागणार. सर्व्हिस इम्पोर्ट केली पर्सनल यूज, जीएसटी लागणार. डोमेस्टिक पर्सनल सर्व्हिस, डोमेस्टिक म्हणजे भारताबाहेरून नाही केली, भारतातूनच केली. पर्सनल सर्व्हिस घेतली म्हणजे मी इथलच्याच एखाद्या आर्किटेक्ट कडनं, किंवा आर्किटेक्ट सोडून द्या, दुसरं काही कन्स्ट्रक्शनचं काम करून घेतलं मी माझ्या घर बांधण्यासाठीच, त्याच्यासाठी ती बिझनेस साठी नाही घेतली, तर त्याच्यावर जीएसटी लागणार. नेक्स्ट, ऍक्टिव्हिटीज विदाउट कन्सिडरेशन, डीम सप्लाय. हा, आता आलो आपण शेड्यूल 1 वर परत. ऍक्टिव्हिटीज विदाउट कन्सिडरेशन म्हणजे कन्सिडरेशन नाहीये. मी जे मध्ये जे सांगत होतो ना, तर त्या सप्लाय सुरू झाल्या, त्या सोपं आहे, लक्ष द्या. कन्सिडरेशन नाहीये तरी याला सप्लाय पकडला जाणार, म्हणजे आपण फुकट काहीतरी देतोय तरी सप्लाय पकडला जाणार ऍज पर शेड्यूल 1. बघा काय काय डीम सप्लाय अंडर शेड्यूल 1. परमनंट ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. मी पटापट सांगतो याचा अर्थ. समजा काय आहे, एक बिझनेस आहे, माझा एक बिझनेस आहे, आणि मी काय केलं, काही गुड्स विकत घेतले होते. समजा मोबाईलचा बिझनेस आहे माझा, थोडं चांगलं लक्ष द्या. माझा मोबाईलचा बिझनेस आहे, मोबाईलचा बिझनेस, आणि माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल असतात. समजा माझ्याकडे एक आयफोन होता विकायला. जेव्हा मी तो आयफोन विकत घेतला का, समजा मी तो मे महिन्यात विकत घेतला होता, विकण्यासाठी मी तो मे महिन्यात एक आयफोन विकत घेतला. जेव्हा मी आयफोन विकत घेतला, त्याच्यावर मी ज्याच्याकडून, ज्या सप्लायर कडनं विकत घेतला, ज्या डिस्ट्रीब्युटर कडनं विकत घेतला, त्यांनी त्याच्यावर जीएसटी लावून दिलं. जीएसटी लावून दिलं म्हणजे ते जीएसटी माझ्यासाठी झालं इनपुट जीएसटी. लक्षात असेल ना, इनपुट जीएसटी. मी काही विकत घेतलं त्याच्यावर जीएसटी लावलं तर तो इनपुट जीएसटी असतो. मग त्याचं मी क्रेडिट घेऊन टाकलं त्याच महिन्यात. ज्या महिन्यात मी तो माल विकत घेतला होता, मोबाईल विकत घेतला होता, ज्या महिन्यात, मे महिन्यात, तर मे महिन्यातच त्याच्यावरच्या जीएसटीचं मी काय घेतलं, क्रेडिट घेतलं. म्हणजे त्याच्यावरचं भरलेलं जीएसटी मला परत भेटलं असं समजून घ्या. त्याच्यावर भरलेलं जीएसटी मला परत भेटलं, त्याचं क्रेडिट घेऊन टाकलं मी. पण हा मोबाईल होता, मे महिना संपला तरी माझ्यामध्ये दुकानामध्येच पडलेला होता मोबाईल. पण काय झालं, जुलै महिन्यात तो मोबाईल माझ्या घरी कोणाला लागत होता, वडिलांना पाहिजे होता, भावाला पाहिजे होता. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, दुसरीकडून विकत घेण्यापेक्षा हाच घेऊन जा. तर मी तो दुकानातलाच एक आयफोन देऊन टाकला घरी. म्हणजे हे काही सेल नाही झालं, मी तर घरी देऊन टाकला तो, आणि पैसे पण नाही भेटले. घरच्यांनी काय पैसे दिले, काही नाही दिले. मग इथं तर कन्सिडरेशन नाहीये, पण इथं तुमची एक असेट परमनंटली बिझनेस मधून चालली आहे. जेव्हा परमनंटली एखादी ऍसेट बिझनेस मधून जाते, अशी असेट ज्याच्यावर तुम्ही जीएसटीचं क्रेडिट घेतलेलं आहे, अशी असेट जिच्यावर तुम्ही जीएसटीचं क्रेडिट घेतलेलं आहे, तशी असेट जर का बिझनेस मधून परमनंटली बाहेर चालली ना, त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो. गव्हर्नमेंट काय म्हणतात, तुम्ही याच्यावर जीएसटीचं क्रेडिट घेतलं ना, पण तुम्ही त्याचा पर्सनल यूज करताय, तुम्ही ते कंझ्युम करताय म्हणजे तुम्ही त्याच्यावरचं जीएसटीचं क्रेडिट घेऊ शकत नाही. मग तुम्ही ते घेतलेलं क्रेडिट परत भरा, म्हणजे तुम्ही मग त्याला सप्लाय ट्रीट करा, त्याच्यावर जीएसटी भरून टाका. कळालं? तुम्ही अशा गोष्टी, ज्या गोष्टीवर तुम्ही क्रेडिट घेतलेलं असेल, तुम्ही एखाद्या गोष्टीवर, एखाद्या गुड्सवर क्रेडिट घेतलेलं असेल, ती गोष्ट जर का तुम्ही बिझनेस मधून काढून टाकली तर त्याचं क्रेडिट रिव्हर्स करावं लागतं. त्याचे काय काय एक्झाम्पल अजून, हे जसं मी सांगितलं की घरी ड्रॉइंग केली, विथड्रॉ केलं म्हणतो आपण. समजा तुम्ही काही गुड्स विकत घेतले होते आणि त्या गुड्सवर तुम्ही जीएसटी घेतलं, आता ते गुड्स जळून गेले किंवा चोरीला गेले किंवा तुम्ही फ्री मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, ऍडव्हर्टिजमेंट म्हणून फ्री मध्ये सॅम्पल म्हणून वाटले, अशा गुड्सवर पण जीएसटी भरावा लागतो. कळतंय? अशा गुड्सवर पण जीएसटी. मग पहिलं काय सांगितलं, परमनंट ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. तुम्ही बिझनेस मधून एखादी असेट परमनंटली विकली नाही, ट्रान्सफर केली, आणि त्याच्यावर जर का तुम्ही जीएसटीचं क्रेडिट घेतलेलं असेल तर ते तुम्हाला काय करावं लागेल, रिव्हर्स करावं लागेल, म्हणजे त्यावर जीएसटी भरावा लागेल. त्याला सप्लाय म्हणून पकडू आपण.
सप्लाय बिटवीन रिलेटेड पर्सन और डीम्ड डिस्टिंक्ट पर्सन. अरे बा, एक महत्वाचं नाव आलंय हा, लक्षात घ्या. डीम्ड डिस्टिंक्ट पर्सन. डीम डिस्टिंक्ट पर्सन्स, डीडीपी. काय असतं माहितीये का डीडीपी? डीडीपी म्हणजे समजा एकच कंपनी आहे किंवा एकच फर्म आहे आणि त्याच्यात वेगवेगळे ब्रांचेस आहे आणि पण सगळ्यांचं वेगवेगळं जीएसटी नंबर काढलेला आहे. सगळ्यांचा वेगवेगळा जीएसटी नंबर काढला. असं होऊ शकतं. माझ्या 2 दुकान आहे, एक दुकान कपड्याची, माझ्याच आहे, प्रोप्रायटर मी त्याचा, एक कपड्याची दुकान आहे, किंवा मग माझी एकच मोठी कपड्याची दुकान आहे, त्याचे 4 ब्रांचेस आहे. मी चारीसाठी वेगवेगळा जीएसटी नंबर घेऊ शकतो. मग जेव्हा एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणासाठी वेगवेगळा जीएसटी नंबर काढतो त्याला म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन. यांना आपापसात जी माझी ब्रांच 1 असेल ना, ब्रांच 1 आणि ब्रांच 2 या दोघांना म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन. किंवा मग मेन ऑफिस आणि ब्रांच या दोघांना म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन, डीडीपी, डीम डिस्टिंक्ट पर्सन. समजतंय? ते दोन्ही वेगवेगळे नाहीये, बघायला गेलं तर दोघं वेगवेगळे नाहीये, पण दोघांचं वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलंय आपण, दोघांचं वेगळं जीएसटी रजिस्ट्रेशन केलंय, म्हणून त्याला काय म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन. ठीक आहे, डीम डिस्टिंक्ट पर्सन. तर बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या डीम डिस्टिंक्ट पर्सनला माल पाठवता, जनरली ना ते राज्याबाहेर असतं. समजा मी काय केलं, माझं मेन ऑफिस महाराष्ट्रात आहे आणि माझी ब्रांच गुजरातला आहे, तर तिचं वेगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, माझं वेगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर मी इथून माल तिकडे पाठवला, फॅक्टरी इकडे आहे आणि तिकडं ऑफिस आहे, दोन्ही माझंच येते, पण दोघांचे वेगवेगळे जीएसटी नंबर असल्यामुळे ते झालं डीम डिस्टिंक्ट पर्सन. तर मी माझ्या फॅक्टरीतनं तिकडे माल पाठवला तर याच्यावर जीएसटी भरावा. याला सप्लाय पकडतात, याच्यावर जीएसटी. त्याचे तर काही पैसे नाही आले, मी फक्त माल पाठवला, ट्रान्सफर केला, तर याच्यावर जीएसटी भरावा लागतो. याला म्हणतात सप्लाय बिटवीन रिलेटेड पर्सन. आम्ही दोघं रिलेटेडच आहे ना, आम्ही एकच आहे. किंवा मग त्याला म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन. काय म्हणतात, लिहून घ्यायचं, डीम्ड डिस्टिंक्ट पर्सन. नंतर सप्लाय बिटवीन प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजे मी माझा एखादा एजंट लावला. समजा मी जालन्यामध्ये एक एजंट अपॉइंट केला, मी माझे गुड्स त्याला पाठवतो, मग तो तिथं पुढे विकतो. मी त्याला गुड्स विकत नाहीये, पण तरी जेव्हा मी त्याला गुड्स पाठवल तेव्हा ट्रान्सफर पकडला जाईल आणि त्याच्यावर पण जीएसटी लागेल. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फ्रॉम रिलेटेड पर्सन्स. आपण बघितलं इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. मी जर का सर्व्हिस मागवली रिलेटेड पर्सन कडनं, बघा रिलेटेड पर्सन कडनं जर का मी सर्व्हिस मागितली त्याच्यावर जीएसटी लागणार. हा, आता मी ते एका एक्झाम्पल मध्ये म्हणलो होतो, भावाकडून घेतला असेल फ्रीमध्ये घेतलं नाही लागत. तसं मी रिलेटिव्ह पर्सन कडनं जर का इम्पोर्ट मध्ये सर्व्हिस घेतली जीएसटी लागणार. बघू आता 1 बाय 1 वाचू. परमनंट ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, ते तर मी तुम्हाला समजून सांगितलं, ज्याच्यावर तुम्ही आयटीसी घेतलेला असेल त्याला ट्रान्सफर पकडायचं. सप्लाय बिटवीन रिलेटेड पर्सन, डीम डिस्टिंक्ट पर्सन, त्याच्यावर पण लागतो. तर बघा, डिस्टिंक्ट पर्सन अंडर सेक्शन 2. एक्झाम्पल, ब्रांच इन डिफरंट स्टेट. गुजरातमध्ये एक ब्रांच आहे, महाराष्ट्रात एक ब्रांच, त्याला म्हणतात डीम डिस्टिंक्ट पर्सन. सप्लाय बिटवीन प्रिन्सिपल अँड एजंट. बाय प्रिन्सिपल टू एजंट किंवा एजंटनी प्रिन्सिपलला गुड्स पाठवले असतील, ते एकमेकाला विकत नाहीये, पण तरी याला सप्लाय म्हटला जातो. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फ्रॉम रिलेटेड पर्सन्स or from own established outside India in course of furtherance of business without consideration treated as supply. म्हणजे जर का मी एखाद्याकडे, परत तोच एक्झाम्पल, मी जर का माझ्या ऑफिससाठी, बिझनेससाठी, घरासाठी नाही, मी माझ्या ऑफिससाठी सर्व्हिस घेतली, इम्पोर्ट केली सर्व्हिस, भारताबाहेरून सर्व्हिस घेतली, पण माझ्या रिलेटिव्ह कडून घेतली म्हणून फुकट घेतली तरी त्याच्यावर जीएसटी लागेल. का? कारण की मी बिझनेस साठी सर्व्हिस घेतोय म्हणून. हा, मी जर का घरासाठी घेतलं, इंटेरियर डिझायनर मी घरासाठी केलं आणि माझ्या भावाकडून भारताबाहेरून जर का सर्व्हिस घेतोय त्याच्यावर जीएसटी लागणार. ही समरी बघा. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, ज्याच्यावर आयटीसी क्लेम केलेलं आहे, त्याला सप्लाय म्हणायचं. सप्लाय बिटवीन रिलेटेड किंवा डीम डिस्टिंक्ट पर्सन, यस. इम्प्लॉयर्स गिफ्ट, हा एक राहिलं. इम्प्लॉयर्स गिफ्ट. इम्प्लॉयरनी जर का आपल्या इम्प्लॉयरनी महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. इम्प्लॉयरनी आपल्या इम्प्लॉईला जर का गिफ्ट दिलं 50,000च्या वरचं, 50,000पर्यंत गिफ्ट दिलं ना, तर त्याला सप्लाय नाही म्हणत. इम्प्लॉयरनी इम्प्लॉईला
50,000पर्यंतचं गिफ्ट दिलं तर त्याला सप्लाय नाही म्हणत. दिवाळीला दिलं, काही अजूनपर्यंत त्याला सप्लाय नाही म्हणत. पण 50,000च्या वरचं जर का गिफ्ट दिलं तर त्याला सप्लाय म्हणतात आणि त्याच्यावर जीएसटी लागतं. त्याच्यावर जीएसटी लागतं. प्रिन्सिपलनी एजंटला किंवा एजंटनी प्रिन्सिपलला माल पाठवला लागेल. इम्पोर्ट ऑफ रिलेटेड फॉरेन ब्रांचेस ते पण लागेल. नॉन सप्लाईज अंडर जीएसटी याला सप्लायजच म्हणत नाही. तर बघा, नॉन सप्लाईज लिस्टेड इन द जीएसटी शेड्यूल 3. सर्व्हिसेस बाय एम्प्लॉय टू एम्प्लॉई, सर्व्हिसेस बाय कोर्ट और ट्रायब्युनल. कोर्ट जी सर्व्हिस देते, जज लोक, ट्रायब्युनल लोक, म्हणजे जजनी जे कोर्टात जी सर्व्हिस दिली त्याच्यावर पण जीएसटी लागत नाही. जे केसेस चालतात, केसेसचे जे निकाल लागतात, तर जज जी सर्व्हिस देतात त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. कॉन्स्टिट्यूशनल पब्लिक ऑथॉरिटीज ड्युटीज, म्हणजे परत तेच कॉन्स्टिट्यूशनल पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे जे पोलीस आहेत, पोलीस वगैरे जे आर्मी आहे, ती जी सर्व्हिस देतात त्याच्यावर जीएसटी लागत. फ्युनरल सर्व्हिस म्हणजे जे अंत्यविधीची जे सर्व्हिस असते, ती स्मशानभूमीतून वगैरे तिथून जी दिली जाते त्याच्यावर पण जीएसटी लागत नाही. सेल ऑफ लँड, कम्प्लिटेड बिझनेस आपण पहिलेच बघितलं. ऑक्शनेबल क्लेम हे सोडून, लॉटरी, गॅम्बलिंग वगैरे ते सोडून त्याच्यावर जीएसटी लागत नाही. को इन्शुरन्स, हे दोन महत्वाचे याच्यावर लक्षात आहे. को इन्शुरन्स प्रीमियम अपोर्शन म्हणजे काय, की समजा दोन कंपन्यांनी मिळून इन्शुरन्स काढला. आता तसं ते इन्शुरन्सवर जीएसटी बंद झाला म्हणा, पण काही इन्शुरन्सवर आहे. को इन्शुरन्स म्हणजे दोन कंपन्यांनी मिळून इन्शुरन्स काढला, तर ह्या दोन कंपन्यांनी एकमेकाला सर्व्हिस दिली त्याच्यावर पण जीएसटी लागत नाही. रिइन्शुरन्स कमिशनवर पण जीएसटी लागत नाही. म्हणजे काय, की समजा एक गाडी आहे, या गाडीचं इन्शुरन्स एका कंपनी काढलं होतं, ए इन्शुरन्स नावाच्या कंपनीने काढलं होतं. पण या ए इन्शुरन्सने काय केलं, त्याच गाडीचं इन्शुरन्स अजून एका कंपनीकडून काढून घेतलं, बी इन्शुरन्स नावाच्या. त्याला म्हणतात रिइन्शुरन्स. मग रिइन्शुरन्स केल्यावर जे कमिशन लागतं त्या कमिशनवर जीएसटी नाहीये. ही एक लिस्ट लक्षात ठेवा, कशावर जीएसटी नाहीये. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉयला सर्व्हिस देतो त्याच्यावर जीएसटी नाही. कोर्ट किंवा ट्रायब्युनलची सर्व्हिस देतात त्याच्यावर जीएसटी नाही. कॉन्स्टिट्यूशनल पब्लिक ऑथॉरिटीज जे सर्व्हिस देतात त्याच्यावर जीएसटी नाहीये. फ्युनरल सर्व्हिस, अंत्यविधीच्या सर्व्हिसवर जीएसटी नाही. सेल ऑफ लँड, कम्प्लिटेड बिल्डिंगवर जीएसटी नाही. ऑक्शनेबल क्लेम कोणते, लॉटरी, गॅम्बलिंग आणि बेटिंग सोडून त्याच्यावर जीएसटी नाही. को इन्शुरन्स, दोन कंपन्यांनी मिळून समजा एखाद्या व्यक्तीचं इन्शुरन्स काढलं तर ते कंपन्या आपापसात जे सर्व्हिस देतात एकमेकांना त्याच्यावर जीएसटी नाही. आणि रिइन्शुरन्सवर जीएसटी नाही. हे सगळं त्याच एक्सप्लेनेशन दिलंय, ते आपण बघून घेतो. नेक्स्ट आहे, आता पुढचं जे महत्वाचं आहे, सगळ्यात कामाचं जे ते सांगतो. सगळ्यात महत्वाचं हे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणतात सगळ्यात शेवटी सांगता. आतापर्यंत आम्ही लेक्चर मधून खुश नाही व्हायचंय लेक्चर मधनं. खरंच सांगतो, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, शेवटचा पार्ट आहे, पण महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. काय, कंपोजिट अँड मिक्स्ड सप्लाय. कंपोजिट आणि मिक्स सप्लाय कशाला म्हणतात, कंपोजिट आणि मिक्स सप्लाय लक्षात घ्या. काय असतं एक कंपोजिट आणि मिक्स सप्लाय म्हणजे काय, की तुम्ही अशी एखादी वस्तू विकत घेतली किंवा तुम्ही अशी एखादं विकत घेतलं जे वेगवेगळं पॅक आहे, त्या पॅक मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजा तुम्ही एक किट विकत घेतली, कशाची, शेविंग किट. मग त्यात काय आलं, क्रीम आली, त्याच्यात रेझर आलं, त्याच्यात ब्लेड आल्या, त्याच्यात अजून काही लोशन आलं, ते आफ्टर शेवचं लोशन आलं. अशी शेविंग किट विकत घेतली. मग विकत घेताना तर ते एकच बॉक्समध्ये आलं, पण ते एक प्रोडक्ट नाही ना. त्याच्यात क्रीम वेगळी आहे, त्याच्यात रेझर वेगळं आहे, त्याच्यात ब्लेड वेगळं आहे. मग याच्यात जीएसटी कसा लावायचा, याच्यात जीएसटी, कारण की होऊ शकतं क्रीमवर वेगळा रेट लागत असेल, रेझरवर वेगळा रेट लागत असेल, त्या लोशनवर वेगळा जीएसटीचा रेट लागत असेल, काही 18% आहे, काही 12% आहे, काही 5% आहे. मग जीएसटी कसा लावायचा सर, कारण की विकणाऱ्याने ते वेगवेगळं थोडी विकलं, विकणाऱ्याने त्याला एक पॅकेट म्हणून विकलं. मग जीएसटी कसा लावायचा, तेच आहे. आता याला म्हणतात कंपोजिट किंवा मिक्स सप्लाय. आता कशाला म्हणतात बघा, कंपोजिट सप्लायचा अर्थ सांगतो बघा. कंपोजिट सप्लाय म्हणजे तुम्ही एका गोष्टीसोबत वेगवेगळ्या गोष्टी मिळून विकताय, पण त्याच्यातली जी एक गोष्ट आहे ना ती प्रिन्सिपल कंपोनंट आहे. म्हणजे विकायची तुम्हाला ती मेन गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही बाकीच्या गोष्टी, जसं की समजा तुम्ही सायकल घेताय, तर सायकल सोबत ते काय करतायत, ते सायकलीचे काही पाहणे, काही टूल्स, अशा गोष्टी त्याच्यासोबत देतायत. मग इथं तुमचं मेन काय, तुम्ही काय घ्यायला गेले, पाणी वगैरे घ्यायला गेले का, नाही, तुम्ही सायकल घ्यायला गेले. तर सायकल हे प्रिन्सिपल कंपोनंट आहे.
सायकल हे प्रिन्सिपल कंपोनंट आहे, पण त्याच्यासोबत काही एक्सेसरीज भेटले असेल किंवा त्याच्यासोबत जे काही लूज टूल्स भेटले असतील, पाने वगैरे, हे तर ते त्याच्यासोबतचे याचं काही वेगळं अस्तित्व असं आपण पकडायचं नाही. मग याच्यावर जीएसटी कसा लावायचा? तर समजा होऊ शकतं सायकलला जीएसटीचा वेगळा रेट आहे आणि पाण्यांना वेगळा जीएसटी लागतो, तरी इथं सायकल सोबतच त्याला पकडून प्रिन्सिपल कंपोनंट जे त्याचा रेट लावायचा, प्रिन्सिपल कंपोनंटचा रेट लावायचा. समजते माझं एक्झाम्पल? याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. तो क्वेश्चन कसा येतो, कंपोजिट सप्लाय मध्ये कोणता जीएसटी रेट लागतो? तर जो मेन प्रोडक्ट आहे, जे मेन कंपोनंट आहे, त्याचा जो जीएसटी रेट आहे तोच लावायचा. समजा सायकलवर 18% लागतं आणि पाण्यांवर 12% लागतो एक्झाम्पल म्हणून. तर मग जो माणूस सायकल विकतोय त्याने ती 5,000 सायकल विकली, पण आता या 5,000 होऊ शकतं की 4,500 सायकलचे आणि 500 रुपये पाण्याचे. मग तो काय याच्यावर ज्या 4,500वर 18% जीएसटी लावेल आणि 500वर 12%? नाही, तो म्हणत नाही. इथं हे कंपोजिट सप्लाय आहे, याला कंपोजिट सप्लाय म्हणू, आणि याचं जे मेन प्रोडक्ट आहे ते मेन प्रोडक्ट सायकल आहे, म्हणून डायरेक्ट सायकलवरच जीएसटी लावायचा. सायकलच जे आहे ते जीएसटीचे, सायकलला जो जीएसटीचा रेट लागतो तोच पूर्ण 5,000वर लावायचा. समजलं? बघा, कंपोजिट सप्लाय मीनिंग अ सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू रिसिपियंट कन्सिस्ट 2 or more टॅक्सेबल सप्लाय. त्याच्यात एक किंवा एकपेक्षा जास्त गोष्टी आहेत. नॅचरली बंडल्ड, याला म्हणतात नॅचरली बंडल. तर सायकली सोबत पाने देतात, हे नॅचरली आहे, काही वेगळं नाहीये. हा सर, त्यांनी सायकली सोबत, समजा सर त्यांनी सायकली सोबत रॅकेट दिलं, रॅकेट कोणतं? बॅडमिंटनचं रॅकेट. आता हे काही नॅचरली बंडल नाहीये, सायकल सोबत बॅडमिंटनचं रॅकेट असं नाही विकत. ठीक आहे, तर जे नॅचरली बंडल होऊ शकतं, नॅचरली सोबत विकू शकतं, सप्लाइड टुगेदर इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. म्हणजे नॉर्मली लोक असंच करतात, प्रत्येक सायकल विकणारा देतो. किंवा मग मोबाईल आहे, मोबाईल सोबत चार्जर येतच, मोबाईल सोबत चार्जर आलं म्हणजे ते कंपोजिट सप्लाय. आपण मग त्याला मोबाईलचाच जीएसटी रेट लागेल, चार्जरचा जीएसटी रेट नाही. दुकानदार असं नाही म्हणणार मोबाईल वेगळं, सर ते आयफोन वाले ते विकतात, हा ते विकू द्या. पण नॉर्मली जे बाकीच्या कंपन्या आहेत ते काय करतात, मोबाईल आणि चार्जर एकाच पॅक मध्ये विकतात, मग ते कंपोजिट सप्लाय झालं. मग ते मोबाईलचाच जीएसटी नंबर लावणार, कारण की मोबाईलचाच जीएसटी रेट लावणार. समजा मोबाईल 13,000चा आहे, तसं बघायला गेलं तर चार्जरवर समजा 12% जीएसटी लागतं, मोबाईलवर 18%, तरी या पूर्ण 13,000वर 18% जीएसटी लागणार, कारण की प्रिन्सिपल कंपोनंट मोबाईल आहे. समजलं? वन ऑफ विच इज अ प्रिन्सिपल सप्लाय. इथं मोबाईल झाला. जो प्रिन्सिपल सप्लाय असेल, द मेन सप्लाय टू विच ऑदर्स आर अँसिलरी. एक मेन सप्लाय आणि बाकीचे म्हणजे सपोर्टिंगला आहे. तर नॅचरली बंडल पाहिजे, कॅन नॉट बी सेपरेटेड, वेगवेगळं नाही करता आलं पाहिजे. वन डॉमिनंट सप्लाय म्हणजे एक काहीतरी प्रिन्सिपल पाहिजे त्याच्यातलं, आणि अदर सप्लाय. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो कंपोजिट सप्लाय. आणि कंपोजिट सप्लाय मध्ये जीएसटी कशात लागतो? प्रिन्सिपल कंपोनंट. एक्झाम्पल दिलं बघा, गुड्स विथ फ्रेट अँड इन्शुरन्स. जेव्हा तुम्ही गुड्स पाठवता तर फ्रेट आणि इन्शुरन्स काढून देतात. मग इथं गुड्स हे प्रिन्सिपल सप्लाय म्हणून टॅक्स ऍज अ गुड्स. हॉटेल अकोमोडेशन विथ ब्रेकफास्ट, म्हणजे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रूम घेतली, ते म्हणतात आम्ही ब्रेकफास्ट पण देऊ. आपण काही ब्रेकफास्ट साठी थोडी घेतली, आपण तर रूम साठी घेतली, ते देतात त्याचं ब्रेकफास्ट. हे कंपोजिट सप्लाय. म्हणजे अकोमोडेशन हे प्रिन्सिपल सप्लाय, अकोमोडेशन राहणं टॅक्स अकोमोडेशनवर लागेल. मोबाईल फोन विथ चार्जर, मी जर सांगितलं मोबाईल फोन. ट्रान्सपोर्ट गुड्स विथ पॅकिंग थोडी ना महत्वाची आहे, ट्रान्सपोर्ट महत्वाचं आहे, म्हणून ट्रान्सपोर्टवर टेस्ट लागेल. आता दुसरं आहे मिक्स सप्लाय. मिक्स सप्लाय म्हणजे काय? इथं पण तसंच आहे, इथं पण 2-3 गोष्टींचं मिळून गुड्स विकला जातोय, 2-3 गोष्टींचं मिळून एक पॅक बनवलेलं आहे. पण हे नॅचरली बंडल नाहीये, हे वेगवेगळं पण विकू शकतो आपण, पण तरी आपण काय केलं, त्याचं एक बंडल बनवलं. मग जसं मी पहिले एक्झाम्पल दिलं होतं की मी शेव्हिंग क्रीम, रेझर आणि आणखी काही त्याच्यात लोशन अशी एक किटच बनवून टाकली, अशी एक किट बनवली आणि ती किट विकतो, ते पॅक विकतो. याच्यात पण 3-4 गोष्टी आहेत. मग समजा होऊ शकतं की त्या क्रीमवर जे आहे ते 18% जीएसटी लागतं, त्या रेझरवर जे आहे ते 12% जीएसटी लागतं, त्या अजून काही त्याच्यात लोशन वगैरे, त्या लोशनवर 5% जीएसटी लागतं. पण आपण हे सगळं मिळून एकच पॅक मध्ये विकतोय, आणि ते पॅक आपण म्हणलं 800 रुपयाचा पॅक आहे, 800 रुपयाचा पॅक आहे. मग आता जीएसटी नेमकं कसं लावायचं? 12% लावायचं, 18% लावायचं, 5%?
अशा वेळेस लक्षात घ्यावा, जेव्हा मिक्स सप्लाय असतो, मिक्स सप्लाय, इथं कोणतंच प्रिन्सिपल कंपोनंट नाहीये. ती क्रीम प्रिन्सिपल कंपोनंट नाही, ते रेझर प्रिन्सिपल कंपोनंट नाही, किंवा ते लोशन प्रिन्सिपल कंपोनंट नाहीये. कोणतंच प्रिन्सिपल कंपोनंट नाहीये. मग अशा वेळेस जो सगळ्यात हायएस्ट रेट असतो ना, तो लावायचा. हायएस्ट रेट म्हणजे पूर्ण 800 वर 18% जीएसटी लावून टाका. समजतंय? तर कंपोजिट सप्लाय मध्ये जे प्रिन्सिपल कंपोनेंट त्याचा जीएसटी रेट लागून जातो, ते त्यालाच आपण सप्लाय पकडतो, जे मेन प्रिन्सिपल आहे. आणि दुसरं जर का मिक्स सप्लाय असेल, तर मिक्स सप्लाय मध्ये वेगवेगळे गुड्स आहेत जे नॅचरली बंडल नाहीये, त्याला तुम्ही जबरदस्तीने केलेले आणि एका प्राइस मध्ये विकताय, एका प्राइस मध्ये पूर्ण पॅकेट विकताय. तर जे सगळ्यात हायएस्ट रेट वालं कंपोनंट आहे, तो जीएसटी रेट सगळ्याला लावून टाकायचा. बघा, मिक्स अ सप्लाय विच कन्सिस्ट 2 or more इंडिव्हिज्युअल सप्लाईज सप्लाइड टुगेदर फॉर सिंगल प्राइस. सप्लाइड टुगेदर फॉर सिंगल प्राइस, एकाच प्राइस, पूर्ण किट आपण एकाच प्राइस साठी विकली. नॉट नॅचरली बंडल, ते खरंच असं दरवेळेस असं नॅचरली बंडल करून विकता असं नाहीये, त्यांनी बनवून विकलं. कॅन बी सप्लाइड सेपरेटली, वेगवेगळे पण विकू शकतो. आर्टिफिशियल बंडल आहे, इंडिपेंडंट सप्लाय पॉसिबल आहे, नो प्रिन्सिपल सप्लाय, कोणतंच मेन प्रोडक्ट नाही त्याच्यातलं. आणि कंबाईन फॉर कन्व्हिनियन्स, फक्त समोरच्याला सोपं जावं म्हणून एकत्र विकतोय आपण. गिफ्ट हॅम्पर, चॉकलेट, ज्यूस, टॉईज, मग कोणतं पकडायचं? हायएस्ट रेट आयटम, ज्याला सगळ्यात हायएस्ट रेट लागेल ना, तोच लावायचा. तर क्वेश्चन काय येणार आपल्या एक्झाम मध्ये? आपल्या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन एक तर कंपोजिट सप्लाय ओळखा किंवा मिक्स सप्लाय ओळखा, त्याचा क्वेश्चन येईल. किंवा मग कंपोजिट सप्लाय असेल तर कोणता जीएसटी रेट लावायचा, कोणत्या प्रोडक्टचा, जो प्रिन्सिपल कंपोनंट आहे, प्रिन्सिपल प्रोडक्ट आहे त्याचा. आणि मिक्स सप्लाय असेल तर कोणता, तर जो हायएस्ट रेट वाला आहे तो हायएस्ट रेट सगळ्याला लावून टाकायचा. दिवाळी कॅम्बो पॅक, फेस्टिवल किट असं. बघा, कंपोजिट वर्सेस मिक्स. कंपोजिट मध्ये ते नॅचरल बंडल असतं, मिक्स मध्ये तर आर्टिफिशियल म्हणजे नॅचरल नसतं, आपण बनवलेलं असतं. प्रिन्सिपल सप्लाय प्रेझेंट असतो, इथं नसतो प्रिन्सिपल सप्लाय. डिपेंडन्स, इंटरडिपेंडन्स असतं, हे इंडिपेंडन्स म्हणजे सगळे प्रोडक्ट वेगवेगळे पण विकू शकतो, इथं सगळे प्रोडक्ट वेगवेगळे नाही विकत. टॅक्स रेट, जो प्रिन्सिपल सप्लाय रेट आहे तो लावा आणि इथं हायएस्ट रेट वाला लावा. समजतंय? मोर दॅन वन सप्लाय टॅक्स ऍट इंडिव्हिज्युअल रेट. हा, पण आता हे तिसरं सांगतायत, असं पण असू शकतं की तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट करून एक पॅक विकलं, पण तुम्ही ज्यावेळी पॅक बनवत असले, समजा तुम्ही शेविंग क्रीम, रेझर, ब्लेड, लोशन असं एक पॅक बनवलं, पण तुम्ही विकताना त्याची एकच प्राइस नाही घेते, तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस घेताय. मग जर का तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी, फक्त बनवला तो बॉक्स, पण याचे 500 वेगळे, याचे 200 वेगळे, याचे 300 वेगळे, असे वेगवेगळे रेट लावताय. मग तुम्ही काय करायचं? जीएसटी पण वेगवेगळ्या रेटनेच लावायचा, ज्याचा त्याचा जीएसटी. जे 12% त्याला 12%च लावा, ज्याला 15% त्याला 15%, 18% 18%च लावा. असं समजतंय? बघा, मोर दॅन वन सप्लाय टॅक्स ऍट अ इंडिव्हिज्युअल रेट. बघा, समटाइम्स ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्स मोर दॅन वन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, बट दे आर नॉट नॅचरली बंडल, नॉट सप्लाइड फॉर सिंगल प्राइस. सिंगल प्राइस साठी नाही सप्लाय करते, वेगळी घेतात तुम्ही. रेझरचे वेगळे पैसे लावतात, क्रीमचे वेगळे लावतात, ब्लेडचे वेगळे लावतात. इच सप्लाय हॅज इंडिपेंडंट सिग्निफिकन्स, म्हणून सेपरेट कन्सिडरेशन घ्या. म्हणून काय करा? सेपरेट कन्सिडरेशन घेताय म्हणून टॅक्स पण सेपरेटली लावा, प्रत्येकाचा रेट वेगळा लावा. एक्झाम्पल दिलंय बघा, रूम अकोमोडेशनचे 3,000 घेतले, म्हणजे तुम्ही एका हॉटेल येणे देताय, तर रूमचे पैसे 3,000 लावले, ब्रेकफास्टचे 500 लावले आणि एअरपोर्ट पासून आणण्याचे 1,000 लावले. मग तुम्ही जर का प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे पैसे लावताय, मग जीएसटी पण त्याच्यावर वेगवेगळा लावा. ठीक आहे? हे झालं आपलं मिक्स सप्लाय, कंपोनंट सप्लाय, आणि आपण पूर्ण कंप्लीट केलंय काय? सप्लाय अंडर जीएसटी. तर सप्लाय अंडर जीएसटी आपण कंप्लीट केलाय. आता याचे एमसीक्यूचे आपण आपल्या बॅच मध्ये जे नेक्स्ट सेशन येईल त्याच्यात आपल्या याच्यावरचे एमसीक्यू करू. ऑल द व्हेरी बेस्ट मित्रांनो.